नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण नीतिशास्त्राचं दुसरं प्रकरण अभ्यासत होतो. ठीक आहे. काय होतं दुसरं प्रकरण? मूल्य, वृत्ती, नैतिकता आणि नीतिमत्ता या संकल्पना आपण अभ्यासत होतो. या संकल्पना आपण पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हटलं होतं? PAMA म्हणजेच काय? व्हॅल्यूज, ऍटिट्यूड, मोरल अँड एथिक्स. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? तर या संकल्पना काय आहेत या आपण मागच्या लेक्चरला बघितलेल्या आहेत. मूल्य म्हणजे काय? समाजामध्ये दीर्घकाळापासून टिकून असलेला विश्वास जो समाजासाठी इष्ट, वांछनीय, डिझायरेबल आहे त्याला आपण मूल्य म्हणतो. म्हणजे व्यक्तीच्या वर्तनाला मार्गदर्शन करणारी अशी काही तत्व आणि बाबी असतात ज्याला आपण महत्व देतो, ज्याला आपण प्रेफरन्स देतो, त्याला आपण मूल्य म्हणतो. जसं की प्रामाणिकपणा असेल, सत्य असेल, अहिंसा असेल, सत्यनिष्ठ असेल, ही काही मूल्य आहेत. या गोष्टींना आपण महत्व देतो, त्यामुळे ती मूल्य ठरतात. ठीक आहे. त्यानंतर आपण काय म्हटलं होतं की मूल्य ही इतर सर्व संकल्पनांची जननी आहे. म्हणजे इतर या ज्या काही संकल्पना आहेत या मूल्य व्यवस्थेतून पुढे येत असतात आणि तुमची जी मूल्य व्यवस्था आहे ही सामाजिकीकरणातून पुढे येत असते. तो सामाजिकीकरणाची भूमिका काय आहे व्यक्तीच्या मूल्य व्यवस्थेला आकार देण्यामध्ये, ते आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे. त्याच्या अगोदर आपण वृत्ती म्हणजे काय पाहिलं होतं की वृत्ती म्हणजे काय, की जेव्हा तुम्ही एखादं मूल्य एखाद्या व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, घटना, विचार इत्यादींना जोडता, वेन व्हॅल्यू इज टाईड टू एन ऑब्जेक्ट, त्यावेळेस ती वृत्ती बनते. आणि वृत्ती ही वर्तनाचा निश्चित निर्धारक असते असं मी म्हटलं होतं. मूल्य हा सामान्य निर्धारक आहे, व्यक्तीचं वर्तन पूर्णपणे भाकीत करू शकणार नाही. मात्र वृत्ती जर माहित असेल तर आपण एखाद्या व्यक्तीचं वर्तन पूर्णपणे भाकीत करू शकतो. ठीक आहे. त्याला आपण वृत्ती म्हणतो. आणि ही वृत्ती मूल्यातून पुढे येत असते. मूल्य हे विश्वासातून पुढे येत असतं. जो गाभा विश्वास असतो, जो दीर्घकाळापासून टिकून आहे, ते मूल्य बनतं जर समाजासाठी इष्ट असेल तर. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं होतं की नैतिकता आणि नीतिमत्ता म्हणजे काय. नैतिकता म्हणजे काय, की हे जे मूल्य आहे ते व्यक्तिगत पातळीवरील जेव्हा आपण त्याचा विचार करतो, की व्यक्तिगत पातळीवरील मूल्य, एखादी गोष्ट ही योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवण्याचा व्यक्तिगत पातळीवरील मूल्य, त्याला आपण नैतिकता म्हणतो. आणि नीतिमत्ता म्हणजे काय, समाज पातळीवरील मूल्य, समाजाने मान्य केलेलं मूल्य किंवा समाजाचे मानदंड, सोसायटल स्टँडर्ड. जेव्हा एखादी कृती ही योग्य आहे की अयोग्य आहे हे समाजमान्य मूल्यांच्या आधारे आपण ठरवतो, तेव्हा ती नीतिमत्ता ठरते. म्हणजे नीतिमत्ता ही सामाजिक असते, नैतिकता ही व्यक्तिगत असते. ठीक आहे. अशा आपण संकल्पना बघितल्या होत्या. त्यानंतर आपण बघितलं होतं कालच्या लेक्चरला की सदसद विवेकाचे अरिष्ट काय आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, क्रायसिस ऑफ कन्सायन्स. त्याच्यामध्ये सदसद विवेक म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं, एखादी कृती ही नैतिक आहे की अनैतिक आहे हे सांगणारा तुमचा आंतरिक आवाज म्हणजे सदसद विवेक. सदसद विवेक आहे तुमचा आतला आवाज, तुमच्या अंतरात्म्याचा आवाज. ठीक आहे. आणि सदसद विवेकाचा अरिष्ट म्हणजे काय, की जेव्हा तुम्ही केलेली एखादी कृती ही नैतिक नसल्याचं, म्हणजेच अनैतिक असल्याचं किंवा तुमच्या अंतरात्म्याच्या आवाजाच्या विपरीत असल्याचं जेव्हा तुम्हाला समजतं किंवा कळतं, तेव्हा सदसद विवेकाचं अरिष्ट उभं राहत असतं. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आपण परिस्थिती बघितली होती की कोणकोणत्या परिस्थितीमध्ये हे उभं राहतं. युपीएससीने त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. की पब्लिक डोमेनमध्ये सदसद विवेकाचा अरिष्ट कधी समोर येतं, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचंय ज्यावेळेस तुमची व्यक्तिगत नैतिकता आणि सामाजिक नीतिमत्ता ही वेगळ्या स्वरूपाची आहे, त्यांच्यामध्ये भेद आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या नैतिक दुधेला सामोरं जात आहात, जेव्हा तुम्ही एखादी चुकीची गोष्ट केलेली आहे आणि त्यामुळे तुमच्यामध्ये एक सेन्स ऑफ गिल्ट येत आहे, अपराधीपणाची भावना, तेव्हा तुम्हाला सदसद विवेकाच्या अरिष्टाला सामोरं जावं लागतं. ठीक आहे. ही गोष्ट आपण पाहिलेली. त्यानंतर आपण मूल्यांचा अरिष्ट आणि मूल्यांचा संघर्ष या दोन संकल्पना अभ्यासलेल्या. काय मूल्यांचे अरिष्ट म्हणजेच काय, क्रायसिस ऑफ व्हॅल्यूज म्हणजेच काय, की मूल्य अवनत होत आहेत. म्हणजेच काय, समाज हा मूल्यांपासून थरकाप येत आहे. आपण एक संकल्पना बघितली होती की हॅना अरेंड यांची बनालिटी ऑफ एव्हिल, म्हणजे वाईट गोष्टी या आपल्या नित्यनेमाच्या बनल्या आहेत, त्या आपल्या अंगवळणी पडू लागल्यात, त्यात आपल्याला काहीच वावगं वाटत नाहीये. भ्रष्टाचार आज आपल्या अंगवळणी पडलेला आहे, आपल्याला भ्रष्टाचाराबद्दल काही वाटत नाहीये. ठीक आहे. तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेला आहे. हे मूल्यांच्या अरिष्टामुळं आपली मूल्य अरिष्टात आहे, संकटात आहे, ती अवनत होत चालली आहेत. त्यानंतर आपण दुसरी एक संकल्पना बघितली की मूल्यांचा संघर्ष,
क्रायसिस ऑफ व्हॅल्यूज. मूल्यांचा संघर्ष म्हणजे काय? दोन मूल्यांमध्ये संघर्ष असणं, दोन मूल्य परस्पर विरोधी असणं. जसं की आपण बघितलं होतं की पर्यावरण आणि विकास या दोन मूल्यांमध्ये संघर्ष आहे. मग त्याच्यासाठी पर्याय काय आहे की शाश्वत विकासाचा. ठीक आहे, या संकल्पना आपण अभ्यासलेल्या. त्यानंतर आपण कालच्या लेक्चरला मला वाटतं शेवटाला आपण कायदा आणि नीतिमत्ता काय आहे, त्यातला फरक काय आहे, कायदा आणि नीतिमत्ता किंवा नीतिशास्त्र हे आपण अभ्यासलेलं. की नीतिशास्त्र म्हणजे एखाद्या परिस्थितीत काय करणं योग्य आहे. मात्र ते काय योग्य आहे हे नीतिशास्त्राच्या वेगवेगळ्या संकल्पनानुसार त्याची उत्तरं वेगवेगळी येतात. मग व्यक्तीकडून किमान वर्तन कोणतं अपेक्षित आहे यासंबंधी किमान अंमलबजावणी योग्य वर्तन मानक ही कायद्याद्वारे पुढे येत असतात. ठीक आहे, नीतिमत्तांमधून रूढींमधून कायदे पुढे येत असतात. रूढी म्हणजे काय असतात की अनौपचारिक अलिखित अशा स्वरूपाचे तुमच्या वर्तनांचे नियम असतात. ठीक आहे, त्यांचं पालन समाज आपल्याकडून करून घेत असतो, अन्यथा आपल्यावरती सामाजिक बहिष्कार टाकला जातो. ठीक आहे, या गोष्टी आपण अभ्यासलेल्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली, कायदा म्हणजे काय, व्हॉट यू हॅव द राईट टू डू, तुम्हाला काय करण्याचा हक्क आहे. आणि नीतिशास्त्र म्हणजे काय, काय करणं योग्य आहे. या दोन्हीतला संबंध समजणं, या दोघीतला फरक समजणं म्हणजे नीतिशास्त्र. अशी आपण पॉटर स्टीवर्ट यांची व्याख्या सुद्धा बघितलेली. आणि युपीएससीने त्याच्यावरती त्याच्यावरती गत वर्षांमध्ये प्रश्न देखील विचारलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर मी अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली होती की कायदा जो काय आहे, ज्यावेळेस तुम्ही एखादी अयोग्य गोष्ट करता त्यावेळेस त्या अयोग्य गोष्ट करताना तिला पायबंद घालणं किंवा तिला रोखण्यासाठी तुमची नीतिमत्ता तुम्हाला मार्गदर्शन करते. तुमची नीतिमत्ता जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही ती अयोग्य गोष्ट करणार नाही. समजा तुमची नीतिमत्ता ढासळली, तुम्ही ती अयोग्य कृत्य वाईट कृत्य केलं तर पुढे कायदा असतो उपचारासाठी. ठीक आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, पण जे प्रिव्हेन्शन आहे दॅट इज डन बाय एथिक्स, युअर व्हॅल्यूज. पण जो क्युअर आहे तो करण्यासाठी हा कायदा लागतो. ठीक आहे, जिथं कायदा, अजून मी एक महत्वाचं वाक्य बोललेलो की जिथं कायदा संपतो तिथं नीतिमत्ता लागू होते किंवा नीतिमत्ता काम करायला सुरुवात करते. म्हणजेच काय की कायदा हा सर्वच गोष्टींच्या बाबतीत असू शकत नाही. मग त्या ठिकाणी तुमचं वर्तन कसं असलं पाहिजे, तर त्यासाठी नीतिमत्ता नैतिकता तुम्हाला मार्गदर्शन करणार. ठीक आहे, आपण एक उदाहरण बघितलं होतं की तुमच्यासमोर एखादा अपघात झाला आहे. मग अशा वेळेस त्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला दवाखान्यात नेणं ह्या काही तुमच्यावर कायद्यानं बंधनकारक नाहीये. पण तुमची नीतिमत्ता तुम्हाला मार्गदर्शन करणार की त्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जा. गोल्डन आवरमध्ये जर अपघातातील जखमी व्यक्तीला उपचार मिळाले तर त्याचा जीव वाचू शकतो. ठीक आहे, आणि ते महत्व तुम्ही तुमच्या नीतिमत्तेतून समजून घ्याल आणि त्या व्यक्तीला उपचार देण्याचा प्रयत्न कराल. म्हणजे हे नीतिमत्तेतून या गोष्टी येतात. म्हणजेच कायदा सर्व बाबतीत असू शकत नाही. ठीक आहे, मग अशा वेळेस नीतिमत्ता ही आपल्याला मार्गदर्शन करत असते आपल्या वर्तनाला. या गोष्टी आपण काल अभ्यासलेल्या. आणि अजून एक महत्वाची गोष्ट आपण अभ्यासलेली की काही गोष्टी या कायदेशीर आहेत मात्र नैतिक नाहीयेत, काही गोष्टी नैतिक आहेत मात्र बेकायदेशीर आहेत. ठीक आहे, त्या गोष्टी, ती संकल्पना तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घ्याल, ती महत्वाची आहे. आणि एमपीएससी देखील त्या टॉपिकवरती प्रश्न विचारू शकेल. आपण जे काही क्लासमध्ये घेत आहोत त्या सगळ्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. याच्यावरती युपीएससीने दोनदा तीनदा प्रश्न ऑलरेडी विचारलेले आहेत. त्यामुळे एमपीएससी मध्ये सुद्धा याच टॉपिकवरती एथिक्स मध्ये प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर आज आपण आपला जो नवीन टॉपिक आहे याच्यामधलाच की मूल्य, वृत्ती, नैतिकता आणि नीतिमत्ता या ज्या काही गोष्टी आहेत यांचा विकास कसा होतो. ठीक आहे, या किंवा त्या डेव्हलप कशा करायच्या, त्यांचा विकास कसा घडून आणायचा. ठीक आहे, तर त्या त्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलेलं की ही जी काही मूल्य व्यवस्था आहे आणि या बाकीच्या गोष्टी मूल्य व्यवस्थेतून पुढे येतात. या मूल्य व्यवस्थेतला आकार हा सामाजिकीकरणातून मिळतो. मग हे सामाजिकीकरण आपल्याला अभ्यासून घ्यायचंय. युपीएससीनं इव्हन तिच्या एसेस मध्ये, निबंधाच्या पेपरमध्ये सुद्धा या सामाजिकीकरणासंदर्भात प्रश्न विचारलेले आहेत. तेही मी तुम्हाला टॉपिक दाखवतो. ठीक आहे, तर आजचा आपला टॉपिक असणार आहे सामाजिकीकरणाची भूमिका. हा आपल्या दुसऱ्या प्रकरणाचा शेवटचा टॉपिक आहे. ठीक आहे, थोडा मोठा टॉपिक आहे, व्यवस्थित आहे आणि इंटरेस्टिंग आहे. तुम्ही समजून घ्याल. ठीक, काही जरी तुम्हाला अडचण आली तर तुम्ही मला विचाराल. ठीक, अगोदर आपण बघूयात की हे सामाजिकीकरण नेमकं आहे काय. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सोशलायझेशन. म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये टॉपिक आहे की मूल्यांची रुजवण हा आई, वडील, शिक्षक किंवा शाळा यांमधून कशी होते त्या संदर्भात हा टॉपिक आहे, सामाजिकीकरणाची भूमिका. ठीक आहे,
याच्यामध्ये आपण 3 गोष्टी अभ्यासणार आहोत. ही संकल्पना काय आहे, म्हणजे तिची व्याख्या म्हणूयात. व्याख्या आणि संकल्पना. त्यानंतर हे सामाजिकीकरण घडवून आणणारी एजन्सीज म्हणजे अभिकरणं काय आहेत? सामाजिकीकरणाची अभिकरणे, ठीक आहे. त्यालाच आपण एजन्सीज ऑफ सोशलायझेशन असं देखील म्हणतो. आणि त्यानंतर हे सामाजिकीकरण कोणत्या माध्यमातून घडून येतं, म्हणजेच त्याच्या यंत्रणा काय आहेत, मेकॅनिझम्स ऑफ सोशलायझेशन, ठीक आहे. हे 3 टॉपिक आपण बघणार आहोत. तर या संकल्पनेमध्ये आपल्याला असं म्हणता येतं की सामाजिकीकरण म्हणजे काय, की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मूल्यांचं जे हस्तांतरण होतं, मूल्यांचं जे संक्रमण होतं, त्या प्रक्रियेला आपण सामाजिकीकरण असं म्हणतो. ठीक आहे. काय म्हटलं मी तुम्हाला? ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे मूल्यांचं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण होतं. हस्तांतरण होतं किंवा संक्रमण होतं. ठीक आहे. त्याला आपण सामाजिकीकरण असं म्हणतो. यालाच आपण काय म्हणू शकतो, की या मूल्य व्यवस्थेतून व्यक्ती या सामाजिकीकरणातून व्यक्तीची मूल्य व्यवस्था पुढे येत असते. काय म्हणतोय मी? व्यक्तीची मूल्य व्यवस्था आकाराला येते. तुमची जी व्हॅल्यू सिस्टीम आहे ती या सामाजिकीकरणातून पुढे येते. व्यक्तीची मूल्य व्यवस्था आकाराला येते या सामाजिकीकरणातून. ठीक आहे. त्यानंतर अजून आपण म्हणू शकतो, जेव्हा एखादं बाळ जन्माला येतं तेव्हापासून त्याचं सामाजिकीकरण व्हायला सुरुवात होते. ते शेवटी व्यक्ती मरेपर्यंत हे सामाजिकीकरण चालूच असतं. म्हणजे समाजाकडून व्यक्ती काही ना काही गोष्टी शिकत असतोय. अंगवळणी अंगवळणी पडत असतात त्याच्या काही ना काही गोष्टी. ठीक आहे. पुढे आपण हा टॉपिक व्यवस्थित अभ्यासला त्यावेळेस तुम्हाला हे विधान समजेल, की व्यक्ती जन्मल्यापासून तर मरेपर्यंत त्याची सामाजिकीकरणाची प्रक्रिया कशी चालू असते. ठीक आहे. मग याला आपण काय म्हणू शकतो, की बालकाला समाजात रुजवण्याची ही एक प्रक्रिया आहे. ठीक आहे. बालक जन्माला आला, मात्र त्याला समाजात रुजवण्याची जी मधली प्रक्रिया आहे, समाजाची मूल्य तुझे अंगी बाणवतं, समाजाला जे समजून घेतं, त्याला आपण सामाजिकीकरण म्हणतो. ठीक आहे. हे तुम्हाला समजलं असेल. आता ही जी काही मूल्य व्यवस्था आहे, मी म्हटलं की ही मूल्य व्यवस्था व्यक्तीच्या किंवा या मूल्य व्यवस्थेतून व्यक्तीची वृत्ती असेल, ऍटिट्यूड, व्यक्तीची नैतिकता असेल किंवा नीतिमत्ता असेल, या गोष्टी पुढे येत असतात किंवा आकाराला येतात. ठीक आहे. म्हणजे व्यक्तीची वृत्ती असेल, नैतिकता असेल, नीतिमत्ता असेल, ही त्या व्यक्तीच्या मूल्य व्यवस्थेतून पुढे येतात आणि ही मूल्य व्यवस्था सामाजिकीकरणातून पुढे येत असते, आकाराला येत असते. त्यामुळं ही जी काही अभिकरणं आहेत, मूल्य व्यवस्थेला आकार देणारी, मूल्यांना आकार देणारी, मूल्यांचे निर्धारक घटक, तेच घटक वृत्ती, नैतिकता, नीतिमत्ता यांचे निर्धारक घटक सुद्धा असणार आहेत. ठीक आहे. मग हे घटक कोणते आहेत? ही अभिकरणं ह्या एजन्सीज कोणत्या आहेत? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यक्तीचा जन्म कुठं होतो? कुटुंबामध्ये. तर सगळ्यात महत्वाचं मूल्य रुजवणुकीचं काम व्यक्तीवरती कुटुंब करत असतं. ठीक आहे. पहिलं म्हणजे कुटुंब. कुटुंबानंतर व्यक्ती जाते कुठं? शाळेत जाते. ठीक आहे. मग शाळा हे दुसरं अभिकरण आहे. त्याला आपण शाळा किंवा शिक्षक म्हणू शकतो. शिक्षकांची सुद्धा शाळा प्रणाली काय म्हणूया त्याला आपण? शिक्षण प्रणाली किंवा शिक्षक हे महत्वाच्या गोष्टी असतात. शाळेत मिळणारे तुमचे मित्र असतील, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील, या सगळ्या गोष्टी आपण पुढे बघूया. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट असते तुमचे पियर्स किंवा तुमचा पियर ग्रुप, म्हणजे त्याला आपण काय म्हणूयात, की तुमचा समवयस्क गट. ठीक आहे. हा तुमच्या मूल्यांना आकार देत असतो. त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट आपण म्हणू शकतो, की धर्म असेल, धर्म, रिलिजन हा सुद्धा तुमच्या सामाजिकीकरणाला आकार देत असतो. अजून आपण एखादी गोष्ट म्हणू शकतो, की तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात ती सुद्धा तुमच्या मूल्यांना महत्व देणारी गोष्ट असते. ठीक आहे. कामाचं ठिकाण, तुमचं वर्क प्लेस. त्यानंतर आपण काय म्हणू शकतो, की आजकाल सोशल मीडियाचा वाढता वापर बघता, की समाज माध्यम हे देखील व्यक्तीच्या मूल्य व्यवस्थेला आकार देत असतात. ठीक आहे. मग ही सोशलायझेशनच्या एजन्सीज आहेत, अभिकरणं आहेत, यांच्याद्वारे व्यक्तीमध्ये समाजाची मूल्य बिंबवली जातात, रुजवली जातात. ठीक आहे इथपर्यंत. तर यंत्रणा काय आहेत?
ह्या ज्या काही बाबी आहेत, या काही ज्या काही एजन्सीज आहेत, त्या व्यक्तीमध्ये ते कसं घडवून आणतात. तर त्यासाठी त्या काही यंत्रणा राबवितात. त्यांच्यामध्ये पहिलं सगळ्यात महत्वाचा गोष्ट असतो, ती म्हणजे व्यक्ती निरीक्षणातून शिकते. ठीक आहे? निरीक्षणातून. व्यक्ती निरीक्षणातून शिकत असते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समाज हा बक्षीस आणि दंड या बाबींचा वापर करत असतो व्यक्तीला गोष्टी शिकविण्यासाठी. हे कंडिशनिंग असते. ठीक आहे? याला आपण कंडिशनिंग म्हणू शकतो. म्हणजे दोन गोष्टींची जोड लावली जाते. तुमच्या वर्तनाची आणि त्याला बक्षीस दिलं जाईल की दंड दिला जाईल, शिक्षा दिली जाईल. तिसरं असतं ते म्हणजे काय म्हणू शकतो आपण की तुम्हाला काहीतरी भूमिका दिल्या जातात. ठीक आहे? भूमिका घेणं. तुम्हाला एखादा रोल प्ले करायला लावला जातो. त्यातून तुम्ही त्या गोष्टी शिकून घेता किंवा समजून घेता. मग त्याला आपण रोल टेकिंगला भूमिका घेणं असं म्हणू शकतो. आणि चौथी महत्वाची गोष्ट की व्यक्ती स्वतःच्या अनुभवातून देखील शिकते. ठीक आहे? ट्रायल अँड एरर करून. मग या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. मी तुम्हाला दुसरी गोष्ट काय म्हटलं होतं मगाशी, की मूल्य व्यवस्थेतून बाकीच्या गोष्टी पुढे येत असतात आणि त्यामुळं मूल्यव्यवस्थेतून बाकीच्या गोष्टी पुढे येत असतात आणि त्यामुळे ही काही सामाजिकीकरणाची अभिकरणं आहेत. एजन्सीज ऑफ सोशलायझेशन आहेत. कुटुंब, शाळा, शिक्षण, समवयस्क, धर्म, कामाचं ठिकाण, समाज माध्यम ही व्यक्तीची मूल्यव्यवस्थेला आकार देत असतात आणि त्यामुळे प्रश्न जर आला की व्हॉट आर द फॅक्टर्स दॅट डिटरमाइन युअर व्हॅल्यूज, तोच प्रश्न म्हणजे तोच प्रश्न त्या दुसऱ्या समानार्थी शब्दांना तुम्ही घेणार की व्हॉट आर द फॅक्टर्स विच डिटरमाइन्स ऍटिट्यूड, विच डिटरमाइन्स एथिक्स, विच डिटरमाइन्स मोरॅलिटी. ठीक आहे? मूल्य, वृत्ती, नैतिकता, नीतिमत्ता या चारही गोष्टी ठरवणारे घटक काय असतात तर हे अभिकरण. या अभिकरणांद्वारे ह्या सोशलायझेशनच्या सामाजिकीकरणाच्या अभिकरणांद्वारे व्यक्तीची मूल्यव्यवस्था आकारला येते आणि त्या मूल्यव्यवस्थेतून वृत्ती, नैतिकता, नीतिमत्ता आकारला येत असते. त्यामुळे वृत्ती, नैतिकता, नीतिमत्ता आणि मूल्य या सर्व घटकांचे जे काही निर्धारक घटक कोण असतील तर हे आहेत. ठीक आहे? क्लिअर? त्यानंतर ही जी काही महत्वाची गोष्ट आहे की व्यक्तीमध्ये त्या सगळ्या गोष्टी रुजवणं, मूल्य रुजवणं, समाजात मूल्यांबाबत मतैक्य घडवून आणणं हे सामाजिकीकरणातून होत असतं आणि हा तेवढा महत्वाचा टॉपिक आहे की व्यक्तींमध्ये मूल्य काय आहे तुमच्या समाजातील. मग त्या दृष्टीने युपीएससीने एसए मध्ये सुद्धा 125 मार्कांना याच्यावरती टॉपिक दिलेले आहेत किंवा प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे? की बघा आता हा एक एसे आलेला आहे. दिसतो ना व्यवस्थित क्लिअर? की लाईफ इज अ लॉंग जर्नी फ्रॉम ह्युमन बिईंग, मनुष्य प्राणी ते बिईंग ह्युमन म्हणजे करुणावान दयाळू व्यक्ती, करुणावान दयाळूपणा. ठीक आहे? अशी व्यक्ती. मग जीवन हा असा मोठा प्रवास आहे जो ह्युमन बिईंग पासून बिईंग ह्युमन पर्यंतचा आहे. ठीक आहे? मग हे बिईंग ह्युमन म्हणजे काय, ह्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत ते रुजवतो कोण? ही सामाजिकीकरणाची अभिकरणं. मग आपल्याला त्याच गोष्टी सांगायच्या आहेत. ठीक आहे? की व्यक्ती जन्माला फक्त एक मनुष्य म्हणून येतो, पण तो मानवीय कधी बनतो? त्या सामाजिकीकरणाच्या प्रोसेसमधून. ते जी काही वेगवेगळी अधिकरणं आहेत ती त्याच्यामध्ये भूमिका निभावतात. ठीक आहे? मग हा तो प्रश्न आहे. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न काय आहे की हँड दॅट रॉक्स द क्रॅडल. क्रॅडल म्हणजे काय? झोपाळा. मग जो हात हा तो झोपाळा, जे बाळ ज्या झोपाळ्यामध्ये झोपतं, तो झोपाळा जो हात झुलवतो, हलवतो, दॅट रूल्स द वर्ल्ड. ते जगावरती राज्य करतं. मग हा जो काय आहे त्या बाळाला झोपाळ्यामध्ये जो हात जुळवतो म्हणजे सामाजिकीकरण. बाळाला झोका कोण देतं? त्या मुलाची आई, त्या बाळाची आई. ठीक आहे? मग आईची भूमिका मूल्य रुजवणुकीमध्ये किती आहे? वडिलांची भूमिका किती आहे? शिक्षकांची भूमिका किती आहे? भावंडांची भूमिका किती आहे? ठीक आहे? हे त्या मुलाला घडवणारे घटक आहेत. ही अभिकरणं आहेत. मग ह्या गोष्टी आपल्याला एसे मधून सांगायच्या आहेत. ठीक आहे? त्यामुळे हा टॉपिक महत्वाचा आहे. थेट सोशलायझेशन हा टॉपिक मेन्शन नाही, पण मूल्य रुजवणुकीमध्ये आई, वडील आणि शिक्षकांची भूमिका. ठीक आहे? आणि दुसरी महत्वाची गोष्ट की डॉक्टर एपीजे अब्दुल कलामचं जे कोट आहे, मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेलं की देश जर भ्रष्टाचार मुक्त आणि सद्गुणी करायचा असेल, म्हणजे सुंदर मनांचा देश जर बनवायचा असेल, सुंदर मनांचा राष्ट्र, तर 3 व्यक्तींची भूमिका खूप महत्वाची आहे, आई, वडील आणि शिक्षक. याच्यावरती युपीएससीने दोनदा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे हा टॉपिक आपण थोडा डिटेलमध्ये अभ्यासत आहोत. एक क्लिअर इथपर्यंत? आता आपण हे जे काही सामाजिक आता आपण हे जे काही घटक अभ्यासलेले आता बघितलेले की आपण याच्यामध्ये काय काय अभ्यासणार आहोत. ठीक आहे? ही संकल्पना मी तुम्हाला सांगितली, मूल्यांचं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमण होणं.
जे बाळ आहे ते समाजात रुजवण्याची प्रक्रिया जी आहे त्याला आपण सामाजिकीकरण म्हणतो. व्यक्तीची मूल्यव्यवस्था आकाराला ज्यातून येते तिला आपण सामाजिकीकरण म्हणतो. ठीक आहे, सामाजिकरण समजलं. त्यानंतर आता अभिकरण आणि यंत्रणा आपण बघूयात. त्याच्या अगोदर आपण यंत्रणा बघूयात की या यंत्रणा आहेत काय, निरीक्षणातून शिकणं म्हणजे काय, किंवा बक्षीस आणि दंड काय आहे, भूमिका घेणं काय आहे, या गोष्टी आपण अभ्यासूया. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं काय आहे की निरीक्षणातून शिकणे. निरीक्षणातून शिकणं म्हणजे काय, की इतरांना पाहत शिकण्याची प्रक्रिया. ठीक आहे, इतरांना तुम्ही काहीतरी करत असल्याचं पाहता आणि त्यातून तुम्ही गोष्टी शिकता, त्याला आपण निरीक्षणातून शिकणं म्हणतो. आणि आपण कोणाचं निरीक्षण करतो, आपले जे सोशल आयडल्स आहेत, आपल्या सामाजिक आदर्शांचं. मग आपल्या सामाजिक आदर्शांमध्ये कोण असतं, ज्यावेळेस मूल जन्माला येतं त्यावेळेस ते कोणाला पाहतं, आईला, वडिलांना, त्याच्या मोठ्या भावंडांना. ठीक आहे. मग हे जसं वर्तन करतात, ज्या कृती करतात, त्याच गोष्टी बघून ते सुद्धा करण्याचा प्रयत्न करतं. का तर ते त्यांना ऑब्झर्व्ह करत असतं. आज तुम्ही पाहता, की जी लहान-लहान मुलं आहेत, 2-2 वर्षाची, 3-3 वर्षांची, किती स्मार्ट झाली आहेत. की त्यांच्या आई, वडील, त्यांची मोठी भावंडं मोबाईल कसा हाताळतात, हे बघून आजच्या 2 आणि 3 वर्षाच्या मुलाला मोबाईल हाताळणं जमतंय. मग हे कुठून येतं हे? तर ते निरीक्षणातून येतंय. ठीक आहे. मग याला आपण निरीक्षणातून शिकणं असं म्हणतो. मग व्यक्ती असं निरीक्षणातून शिकत असतोय. त्याच वेळेस आपले शिक्षक, त्यानंतर व्यक्ती कुटुंबातून शाळेत जातो. शाळेत गेल्यानंतर शिक्षकांना पाहतो तो. आपले शिक्षक कोणत्या गोष्टी करतात, काय करतात. ठीक आहे. शिक्षक जर चांगली प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ असलेली व्यक्ती असेल, तर त्या मुलामध्ये व्यासंगी, मेहनत या सगळ्या गोष्टी, प्रामाणिकपणा ह्या सगळ्या गोष्टी रुजत असतात. म्हणजे ते निरीक्षणातून शिकतं. आणि दुसऱ्या बाजूला शिक्षक जर थोड्या वेगळ्या धाटणीचे असतील, म्हणजे थोडे काय म्हणूयात, की भेदभाव करणारे असतील. काही मुलांना वेगळी वागणूक देत आहेत, दुसऱ्या मुलांना वेगळी वागणूक देत आहेत. त्यावेळेस त्या मुलांवर, त्या शाळेत जाणाऱ्या त्या शिक्षकाच्या हाताखालच्या मुलावरती, त्या शिक्षकाच्या विद्यार्थ्यावरती देखील तसे संस्कार होत असतात. म्हणजे ते ऑब्झर्व्ह करून शिकत असतात. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे बक्षीस आणि शिक्षा. रिवॉर्ड आणि पनिशमेंट, बक्षीस आणि शिक्षा ही कंडिशनिंग असते. लहानपणापासून आपल्यावरती ती केली जाते. ठीक आहे. कंडिशनिंग म्हणजे काय, दोन गोष्टींचा जोड लावणं. म्हणजेच काय, की तुम्ही कोणतं वर्तन केलं, कोणतं कृती केली, तर तुम्हाला कोणत्या वर्तनाला शिक्षा मिळते आणि कोणत्या वर्तनाला बक्षीस मिळते, यानुसार तुमच्यामध्ये मूल्य रुजवणुकीचा प्रयत्न केला जातो. तुम्ही एखादी चांगली गोष्ट केली तर तुम्हाला बक्षीस दिलं जातं. त्यातून तुमच्या मनामध्ये त्या चांगल्या गोष्टीप्रती एक सकारात्मकतेचा भाव उत्पन्न होतो, की ती गोष्ट चांगली आहे, आपण ती केली पाहिजे. ज्या गोष्टीला मिळते. पण काही वेळेस असंही होऊ शकतं, की तुम्ही वाईट गोष्ट करताय, मात्र तुमच्या पालकांचाही त्याचा स्वभाव असल्या कारणानं ते तुम्हाला त्यासाठी उत्तेजन, प्रोत्साहन देतात. ठीक आहे. तुम्ही आजूबाजूला एखादं उदाहरण बघत असाल. आपला तो बबड्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं, असं म्हटलं जातं, की तुमचा मुलगा म्हणजे समजा तुमचा एक मुलगा आहे, छोटा 10-11 वर्षांचा. तो बाहेर जाऊन मारामारी करतो. ठीक आहे. मारामारी करतो आणि तो घरी येतो. त्यानं दुसऱ्या एखाद्या मुलाला बडवलेलं असतंय. अशा वेळेस घरी आल्याच्या नंतर तुम्ही त्याला ओरडण्याच्या ऐवजी जर का त्याची स्तुती आणि प्रशंसा केली, तर त्याला काय वाटणार, की बाहेर जाऊन मारामाऱ्या करणं, एखाद्याला बदडवणं हे चांगलं आहे आणि तो तशीच मूल्य त्याच्यामध्ये रुजवणार. त्या गोष्टीला तो तसाच महत्त्व देणार. ठीक आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टीला बक्षीस देत आहात, ते महत्त्वाचं आहे. आणि त्यानं जर तशा गोष्टी केलेल्या आहेत आणि तुम्ही त्याला त्याची प्रशंसा करण्याच्या ऐवजी त्याची कानउघडणी केली, त्याला एखादी थप्पड मारली, त्याला सांगितलं की बाळा असं करणं योग्य नाहीये, तर त्यावेळेस त्याला ते समजू शकतं, की असं केलं तर आपल्याला ओरड खावी लागते, शिक्षा मिळते, म्हणजेच ते वर्तन योग्य नाही. ठीक आहे, समजतंय? मग त्याद्वारे व्यक्तीची जडणघडण होत असते. त्याची मूल्य आकाराला येत असतात, की तुम्ही कोणत्या गोष्टींना बक्षीस देत आहात, कोणत्या गोष्टींना दंड करत आहात. आपण पाहतो व्यवस्थेमध्ये आपली जी प्रशासकीय व्यवस्था आहे, प्रशासन आहे, त्याच्यामध्ये काय होतं? जे प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ अधिकारी आहेत, त्यांना त्यांच्या जीवाची किंमत सुद्धा त्यासाठी मोजावी लागते प्रामाणिकतेसाठी. ठीक आहे. सत्येंद्रनाथ दुबे असतील, मंजुनाथ असतील, अशी काही-काही उदाहरणं आहेत, की ज्यांना स्वतःच्या जीवाचं म्हणजे स्वतःचं बलिदान द्यावं लागलं. भ्रष्टाचाराची प्रकरणं उघड केल्यामुळं. ठीक आहे. त्या मोठ्या शक्तिशाली लोक आहेत त्यांच्याशी संघर्ष केल्यामुळे. मग आपली व्यवस्था जर प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ असेल, तर तुम्हाला हे किंमत देत असेल, हे बक्षीस देत असेल, तर प्रशासनामध्ये का कोण प्रामाणिक राहील? म्हणजे ही मेन गोची आहे.
प्रशासकीय सेवेमध्ये अधिकारी प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ नसण्यामध्ये, की तुम्ही जर भ्रष्ट अधिकाऱ्यालाच बढती देणार असाल तर आम्ही भ्रष्ट का होऊ नये? म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टीला रिवॉर्ड करत आहात आणि कोणत्या गोष्टीला पनिशमेंट देत आहात, या गोष्टी त्या व्यवस्थेमध्ये कोणती मूल्य पुढे येतील ही गोष्ट ठरवत असतात. बरोबर समजतंय? मग हे आहे बक्षीस आणि शिक्षा. आणि तिसरी गोष्ट असते काय, मी सांगितलं तुम्हाला, रोल टेकिंग किंवा भूमिका घेणं. म्हणजे काही वेळेस आपल्याला काही गोष्टी समजत नाहीत, कारण की आपण ती समोरच्याची भूमिका बघितलेली नसते, केलेली नसते, त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला नसतो. पण ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं जातं ती गोष्ट करायला, त्यावेळेस त्या पदाची, त्या भूमिकेची जबाबदारी तुम्हाला समजते. ठीक आहे. समजा वर्गामध्ये आपण ज्यावेळेस विद्यार्थी होतो 9वी 10वीच्या वेळेस, त्यावेळेस आपल्यातले काही जण खोडकर असतील, बरोबर. मग त्यावेळेस थोडं जास्त खोड्या, जास्त बडबड करणं, बाकीच्या विद्यार्थ्यांना डिस्टर्ब करणं, या गोष्टी करत असतील. पण त्यातल्याच एखाद्या विद्यार्थ्याला जर का आपण मॉनिटर केलं आणि त्याच्यावरच जर का आपण वर्गामध्ये शांतता आणि व्यवस्था ठेवण्याचा भूमिका दिली, त्याच्यावरती रोल दिला, जबाबदारी दिली, तर तो विद्यार्थी खोट्या करणार आहे का? नंतर त्याच्या वर्तनामध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे भूमिका घेण्यातून सुद्धा व्यक्ती समजते की काय करणं योग्य आहे आणि काय करणं अयोग्य आहे. म्हणजे त्याची मूल्य पुढे येत असतात, आकाराला येत असतात. त्यामुळे भूमिका घेणं ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. ज्या अहिल्याबाई होत्या त्यांनी सुद्धा जे काही चोर होते त्यांच्यावर पोलिसिंगची जबाबदारी दिलेली. ठीक आहे. आणि त्यानंतर त्यांना त्या बऱ्यापैकी गैरकृत्य, ज्या चोरीसारखे जे प्रकार होते त्याच्यावरती आळा घालायला त्यांना मदत झालेली. अशा गोष्टी आपल्या इतिहासामध्ये जे काही राजे महाराजे होऊन गेले त्यांनी सुद्धा केलेल्या आहेत. प्रशासकीय कार्यक्षमता त्या गोष्टी दर्शवितात. आणि त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय, अनुभवातून शिकणं. काही वेळेस तुम्हाला अनुभव येतात आणि त्यातून तुम्ही शिकत शिकत जाता. ठीक आहे. ट्रायल अँड एरर करून. मग अशा पद्धतीनं त्या सामाजिकीकरणाच्या यंत्रणा आहेत की मेकॅनिझम आहे, त्या मेकॅनिझम आहेत. आणि त्या ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांमधून, या मेकॅनिझम मधून व्यक्ती मूल्यव्यवस्था घडवत असते. ठीक आहे. व्यक्ती समाजाचे मूल्य शिकत असते. व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आकार देत असते. ठीक आहे. क्लिअर आहे? आता आपण सामाजिकीकरणाची अभिकरणं एक एक पाहूयात. त्याच्यामध्ये आपण कुटुंबापासून सुरुवात करूयात. कुटुंब हे सामाजिकीकरणाचं सर्वात महत्वाचं अभिकरण आहे. ठीक आहे. कारण की बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याचा प्रथमतः संबंध हा कुटुंबाशी येत असतो. कुटुंब हे बालकाच्या सामाजिकीकरणाचं एक अनौपचारिक अभिकरण आहे. ठीक आहे. हे काही औपचारिक नाहीये. म्हणजे तुमच्या वर्तनाचे लिखित नियम इथं नसतात. हे अनौपचारिक अभिकरण आहे. ठीक आहे. अनऑफिशियल स्वरूपाचं तुमच्या वर्तनाचे थेट याचे नियम नसतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलाच्या वाढीच्या वयात व्यक्तीचा किंवा त्या बालकाचा कुटुंबाशी संबंध येत असतो. ठीक आहे. त्या कुटुंबातील ज्या व्यक्ती आहेत, आई वडील मोठी भावंड, त्यांना ऑब्झर्व करत, त्यांना निरीक्षण करत ते लहान मूल त्या घरातील वरिष्ठांचं अनुकरण करत असतं, त्यांच्या वर्तनाचं अनुकरण करत असतं. ठीक आहे. आपण जे उदाहरण बघितलं की घरामध्ये जर आई वडील मोठी भावंडे सातत्यानं फोनवरती असतील, मोबाईलवरती असतील, ते लहान मूल सुद्धा सातत्यानं मोबाईल फोन वापरत आहे. आज ही समस्या खूप वाढलेली. आई वडिलांना काहीतरी कामं आहेत. ठीक आहे. लहान मुलाच्या हातात मोबाईल दिला जातो आणि ते कंटिन्यू मोबाईल सोडायलाच तयार नाहीये. असे प्रकार आहेत. हे कशातून होतात? ते अनुकरणातून. वर्तन पाहिलं ते वर्तनाचं निरीक्षण करतं आणि त्यानुसार ते स्वतःही तसंच करतं. ठीक आहे. या गोष्टी आहेत. त्यानंतर काय म्हणू शकतो आपण, की कुटुंब जे आहे ते त्या बाळाला, त्या लहान मुलाला समाजाची जी मूल्य आहेत ती शिकवत असतं. म्हणजे कुटुंबातून समाजातील मूल्यांबाबत मतैक्य घडवून आणलं जातं. सहमती घडवून आणली जाते, की समाजाची मूल्य ही आहेत आणि लहान मुलांना घरातूनच ती मूल्य दिली. ज्यावेळेस ते मूल घराच्या उंबरठ्याच्या बाहेर जातंय, त्यावेळेस इतर लोकांशी डील करतंय, त्यावेळेस त्याला माहिती आहे, की समाजाची मूल्य काय आहेत. दुसरं मूल दुसऱ्या घरातून त्याची मूल्य घेऊन येत आहे. त्यावेळेस दोघांमध्ये संघर्ष होत नाही. का तर कुटुंबानं ऑलरेडी त्यांना ती मूल्य दिलेली आहेत आणि त्यामुळे ते गुण्यागोविंदानं पब्लिक प्लेसमध्ये सुद्धा डील करतात. ठीक आहे. बरोबर? आणि त्यामुळे कुटुंब हे मूल्यांबाबत मतैक्य घडवून आणण्याचं देखील काम करत असतंय. मूल्यांसंबंधी सहमती म्हणूयात किंवा मतैक्य. ठीक आहे. समाजाची मूल्य काय आहे ही कुटुंब त्यांना सांगत असतंय. आणि त्याच्यामुळे काय होत असतं, की बालक हा समाजामध्ये समरूपपणे मिसळून कसा जाईल, त्याला समरूपपणे म्हणजे कोणताही संघर्ष त्याचा समाजाशी होऊ नये, तो समाजामध्ये मिसळून जावा यासाठीचा हा प्रयत्न असतो आणि यातून तो प्रयत्न साध्य होत असतो. ठीक आहे. बरोबर. मग कुटुंब व्यक्तीला कोणती मूल्य देतं? कुटुंबातून व्यक्तीला कोणती मूल्य मिळतात?
हं? प्रेम असेल, अजून आदर असेल, त्यानंतर काय म्हणू शकता? हं? कुटुंब म्हटलं की आपण एकमेकांना सहकार्य करणं किंवा व्यक्तिवाद नव्हे तर सामूहिकता या गोष्टींना आपण महत्त्व देत असतो. सामूहिकता असेल किंवा सहकार्य असेल किंवा आदर असेल, आपण जो आजी-आजोबांचा करतो. आपले आई-वडील जर आपल्या आजी-आजोबांचा करत असतील तर, त्यातून आपल्या ह्या गोष्टी शिकत असतो. अजून काय असेल? वडिलांकडून आपण शिस्त शिकतो, संयम शिकतो. काही बाबतीत कुटुंबासाठी आपल्याला त्याग करावा लागतो, त्यागाची भावना असेल, ही मूल्य आपण शिकत असतोय कुटुंबाकडून. ठीक आहे? ही मूल्य कशी शिकतो आपण? तुम्हाला माहित असेल, तुमचेही अनुभव असतील. लहानपणी आई आपल्याला काही नैतिक गोष्टी सांगत असते रात्री झोपताना. ठीक आहे? त्यातून आपली ती मूल्यांची घडण होत असते. बरोबर? आपली आजी असेल, ती सुद्धा आपल्याला लहानपणी झोपताना, झोपी लावताना काहीतरी गोष्टी सांगत असते. त्यातून काहीतरी नैतिक धडा मिळत असतो आणि यातूनही आपल्याला ह्याची मूल्य मिळत असतात. आपण घरामध्ये म्हणजे घरातील जे आपले कुटुंबातील सदस्य आहेत, त्यांच्यातील एकमेकांच्या बद्दलचा जिव्हाळा असेल, प्रेम असेल, आपुलकी असेल, एकमेकांना करत असलेले सहकार्य असेल, त्या गोष्टी आपण पाहतो. वडिलांकडून आपण जबाबदारी हा गुण घेत असतो. तर ह्या गोष्टी आपल्याला कुटुंबातून मिळत असतात. आता या कुटुंबामध्ये आपण काही गोष्टी अभ्यासणार आहोत, की वडिलांची भूमिका काय आहे, आईची भूमिका काय आहे आणि या गोष्टी काही वेळेस डिफर करतात, की तुमची जी काही म्हणजे पेरेंटिंगची स्टाईल आहे आई-वडिलांची, आई-वडील कोणत्या स्वरूपाचे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे, या गोष्टी मुलांच्या वर्तणुकीवर आणि मूल्यांवरती प्रभाव पाडत असतात. ठीक आहे? ती आपल्या या पुस्तकात त्याची मी एक डायग्राम काढलेली आहे, तीच आपण घेऊयात आणि त्याच्याद्वारेच या गोष्टी समजून घेऊयात. दिसतंय सगळ्यांना क्लिअर? की पेरेंटिंगची स्टाईल कशी आहे, पालकत्वाची शैली काय आहे, त्यानुसार सुद्धा या मूल्यांमध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो, की एका कुटुंबामध्ये वाढलेलं मूल हे दुसऱ्या कुटुंबातील वाढलेल्या मुलापेक्षा वेगळं कसं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने 3 प्रकारच्या पेरेंटिंग पाहायला मिळतात. एक असते अधिकारशाही म्हणजे काय अथॉरिटेटिव्ह म्हणजे काय अधिकार गाजवले जातात. त्यानंतर लोकशाहीवादी आणि अनुज्ञेय म्हणजे परमिसिव्ह स्वरूपाची. ह्या पालकत्वामध्ये काय होतं, की जी काही पाल्य आहेत म्हणजे जी काही मुलं आहेत त्यांच्यावरती आई वडील स्वतःची मूल्य लादतात. आई वडील त्या मुलांचं म्हणणं विचारात घेत नाहीत. स्वतःची मूल्य त्या मुलांवरती लादतात. स्वतःचं वागणुकीचा नियम त्या मुलांवर लादतात आणि मुलांचा जो काही ऑटोनॉमी आहे, त्यांचं जे स्वातंत्र्य आहे, जी स्वायत्तता आहे, ती त्यांची मान्य केली जात नाही. ठीक आहे. त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या म्हणण्यानुसार त्यांचं जीवन जगावं लागतं. मग अशा वेळेस त्या मुलाचा, त्या पाल्याचा व्यवस्थितरित्या विकास होत नाही. ठीक आहे. मग आपण त्याच गोष्टी दिलेल्या आहेत, की पालक मुलांची स्वायत्तता रोखतात आणि त्यांची मूल्य मुलांवर लादतात. मग अशा वेळेस ते मूल आहे, त्याचं अशा वेळेस ते मूल कसं घडू शकतं? 2 प्रकार होऊ शकतात एकतर त्या मुलाचे. एकतर ते खूपच जास्त सबमिसिव्ह बनू शकतं, आज्ञाधारक, ओबिडियंट. ती खूपच जास्त आज्ञाधारक. आई-वडील जसं म्हणतील तसंच ते वागणार आणि बाहेरही नंतर बाहेरचे जसे सांगतील तसंच ते वागतंय. अन्यथा दुसरा एक प्रकार होऊ शकतो, की ते मूल हे प्रत्येक गोष्टीला विरोध करणार. ठीक आहे? ते बंडाच्या भूमिकेत असणार. एकतर ते आज्ञाधारक होईल किंवा ते प्रत्येक गोष्टीचाच विरोध करू शकेल. म्हणजेच ते आत्मकेंद्री देखील होऊ शकतं, सेल्फ सेंट्रिक. ठीक आहे? प्रत्येक गोष्टीला ते विरोध करू शकेल किंवा आत्मकेंद्री. त्याच्यामध्ये करुणेचा अभाव असेल, वाईट कृत्यांच्या ते आहारी जाऊ शकतं. ठीक आहे? आता त्याचे विचार, त्याचं जे मत आहे ते घरामध्ये विचारात घेतलं गेलेलं नाहीये. त्याच्यामध्ये साहस, धैर्य यांचा अभाव असेल, जोखीम घेणार नाही ते मूल. आहार-विहार, रूढीवादी, परंपरावादी देखील असू शकतात. जर पालकांना तशा गोष्टी त्याच्यावरती लादल्या तर. दुसरी पालकत्वाची अजून एक पालकत्वाची शैली असते. इथे काय केलं जातं अधिकारशाहीवादीमध्ये, की मुलांवरती गोष्टी लादल्या जातात आणि दुसरं असतं अनुज्ञेय. त्याला आपण परमिसिव्ह पेरेंटिंग म्हणतो. त्याच्यामध्ये काय होतं, की हे आपल्याला आपल्या शहरातील उच्चवर्गीय जे उच्चभ्रू कुटुंब आहे त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं, की आई-वडिलांना स्वातंत्र्य हवं असतंय. आई-वडिलांकडे मुलांसाठी वेळ नसतोय. अशा वेळेस आणि त्यांच्याकडे पैसा तर भरपूर असतोय. अशा वेळेस ते मुलांना पूर्णपणे मोकळीक देऊन टाकतात. पैसा भयंकर असतोय, पैसा कितीही वापरा, काहीही करा, तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. आई-वडिलांना ती मुलं म्हणजे स्वतःवरचं ओझं वाटतं, त्यांच्या स्वातंत्र्यावरच्या मर्यादा वाटतात, की मला ह्या मुलाला टाईम द्यावा लागतोय म्हणजे माझा स्वतःचा वैयक्तिक टाईम कमी होतोय. अशा गोष्टी आपल्या शहरातील उच्चवर्गीय कुटुंबांमध्ये पाहायला मिळतात. मग अशा वेळेस त्या मुलांमध्ये जबाबदारीचा भाव राहत नाही. ठीक आहे. अशी मुलं जबाबदारी घेत नाहीत. त्यांचं वर्तनही तेवढं व्यवस्थित नसतंय. मग अशी मुलं मद्यसेवन म्हणा, सिगारेट असेल, तंबाखू असेल आणि यांच्या आहारी जाताना आपल्याला पाहायला मिळतात. मग मानवी प्रतिष्ठेचा आदर असेल, त्या गोष्टी त्यांना तेवढं नाहीच कळत. त्या उच्चवर्गीय मुलांमध्ये. मग त्यांच्यामध्ये ती अनास्था, बेपर्वाईची
बेपर्वाईच्या भावना, बेपर्वाईच्या गोष्टी, वर्तन पुढे येत असतं. आपण जे पाहतो की मध्यंतरी पुण्यामध्ये जे झालेलं, की एकदम उच्चवर्गीय घरातला मुलगा मद्यधुंद होऊन एकदम वेगानं कार चालवणार, कोणाला तरी उडवणार. मग असले प्रकार ह्या कुटुंबामध्ये होतात. कारण की त्या कुटुंबात काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय करणं योग्य आहे, अयोग्य आहे, या गोष्टी पालकांनी त्या मुलांना शिकवलेल्याच नसतात. ती मुलं तरी कुठून शिकणार? बरोबर? त्यांच्यामध्ये जबाबदारीचा भाव असतो, समाजविरोधी घटकात ते सहभाग घेऊ शकतात. ठीक आहे? या गोष्टी या अनुज्ञेय पालकत्वामध्ये होत असतात. मग सगळ्यात उत्तम पालकत्व कोणतं असेल तर ते डेमोक्रॅटिक पेरेंटिंग, लोकशाहीवादी पालकत्व. याच्यामध्ये पालक हे मुलांवरती गोष्टी लादत नाहीत. ठीक आहे? मुलांना गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केला जातो, चर्चा केली जाते, मुलांची मतं विचारात घेतली जातात. ठीक आहे? याच्यामुळे मुलांचा विकास हा योग्यरित्या होतो, चांगला होतो, त्यांच्यामध्ये सिक्युअर्ड अटॅचमेंट स्टाईल डेव्हलप होते. अन्यथा तुम्ही पाहता की ज्यावेळेस त्या अथॉरिटेटिव्ह पालकत्व लादलं जातं, त्यावेळेस मुलं ही अव्हायडंट अटॅचमेंट स्टाईलची बनतात. गोष्टी टाळू लागतात. ज्यावेळेस त्यांना पुढे जाऊन एखादा सिक्युअर्ड माणूस मिळेल किंवा थोडं काय म्हणूयात की सिक्युअर्ड गोष्टी भेटू शकतील, त्यावेळेस त्यांचा त्या गोष्टींवरती विश्वासच राहत नाही. कारण की लहानपणी, बालपणात त्यांनी या गोष्टी अनुभवलेल्या नसतात. त्या वेगळ्या त्यांच्यावरती लादलेल्या, त्यांच्या स्वातंत्र्यावरती काय म्हणूया घाला घातलेल्या गोष्टी असतात लहानपणी. तुम्ही आजूबाजूला तुमचे मित्र-मैत्रिणी पाहत असाल, अशा काही पाहायला मिळतात आपल्याला. लोकशाहीवादीमध्ये काय होतं, हा मध्यम मार्ग आहे की याच्यामध्ये चर्चेतून निर्णय घेतले जातात. मुलांच्या वेगळ्या मतांचाही आदर केला जातो आणि त्यामुळे मुलांमध्ये जे काही सगळे चांगले गुण आहेत, आत्मविश्वास असेल, सहिष्णुता असेल, आदर असेल, वस्तुनिष्ठता, ध्येय, करुणा, साहस, निपक्षपातीपणा, परानुभवता, या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थितरित्या विकास होत असतो. आई वडील आणि मुलं यांच्यामध्ये एक परस्पर विश्वास असतो, म्युच्युअल ट्रस्ट असतो, म्युच्युअल रिस्पेक्ट देखील असतो. ठीक आहे? आणि त्यामुळे यांचं पेरेंटिंग हे व्यवस्थितरित्या होत असतं आणि आपल्याला ह्या पेरेंटिंगची गरज आहे. ठीक आहे? या पेरेंटिंगला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तुम्हाला पेरेंटिंग स्टाईल समजली असेल. आता आपण आईची भूमिका बघूयात, की आई ही पाल्यामध्ये, त्या मुलामध्ये, त्या मुलीमध्ये मूल्य रुजवणुकीमध्ये कशा पद्धतीने काय म्हणूयात की इम्पॅक्ट टाकते किंवा भूमिका बजावते. तर आई आणि त्या बालकाचं नातं काय आहे हे खूप महत्वाचं असतं. जर त्या पाल्याला म्हणजे त्या मुलाला, त्या बालकाला जेव्हा जेव्हा भावनिक गरज असेल, तेव्हा तेव्हा जर का ती आई उपलब्ध असेल, आई जर त्याच्यासाठी उभी राहत असेल, त्याला पाठबळ देत असेल, तर त्यावेळेस त्या मुलामध्ये ते सिक्युअर्ड, सुरक्षित स्वरूपाची अटॅचमेंट स्टाईल डेव्हलप होते. ती सुरक्षित असते. हा तिची काय अटॅचमेंट आहे असतात ती सुरक्षित स्वरूपाची असते. कारण की ती आई त्या मुलासाठी गरज असेल तेव्हा भावनिकदृष्ट्या उपलब्ध असते आणि त्यावेळेस त्या मुलाचा व्यवस्थितरित्या विकास होतो. मग त्याच्यामध्ये सहकार्य असेल, साहस, धैर्य, रिस्क टेकिंगची जी ॲबिलिटी आहे किंवा जो विजडम आहे, विवेक आहे, या गोष्टी डेव्हलप होत असतात. ठीक आहे? आणि याच्याच बाजूला जर जेव्हा जेव्हा मुलाला भावनिक गरज आहे तेव्हा तेव्हा जर का आई उपलब्ध नसेल, तर ते मुलग हे अनास्था म्हणजे काय म्हणूया अॅपॅथेटिक किंवा अनास्था, बेपर्वाई या स्वरूपाचं बनतं. किंवा दुसऱ्या बाजूला आई खूप अजिबात उपलब्ध नाहीये किंवा अतिरिक्त प्रमाणात त्याचं लाड केलं जात आहे त्या मुलाचं. अशा वेळेसही ते मूल बिघडतं. आपण पाहतो आपल्या आजूबाजूला. जेव्हा एखाद्या मुलाला कोणत्याच गोष्टीची कमी नाही, अतिरिक्त प्रमाणात लाड केले जातात. ठीक आहे? त्यावेळेस हे गोष्टी उलगडतात आणि त्यावेळेस मुलं मग आत्मकेंद्री बनणं किंवा बेपर्वाई करणं यांसारख्या गोष्टी होताना आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे? अशी आपण आईची भूमिका बघू शकतो आणि याची उदाहरणं द्यायची झाली, तर काय म्हणू शकतो आपण, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये, त्यांच्या जीवनाला आकार देण्यामध्ये माता जिजाऊंची जी भूमिका राहिलेली आहे, ठीक आहे? ती खूप उच्च दर्जाची राहिलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण महात्मा गांधींचं उदाहरण देऊ शकतो, की महात्मा गांधींमध्ये जी काही आध्यात्मिक वृत्ती आली, ती त्यांच्या आईमुळे आली. अब्राहम लिंकन यांचंही उदाहरण देऊ शकतो, की अब्राहम लिंकन म्हणतात, "मी जो काही आज आहे आणि जो काही भविष्यामध्ये असेल, तो सर्व काही मी माझ्या आईमुळे." मग आईची ही आपल्या आयुष्यामध्ये भूमिका असते. तुम्हाला माहित असेल, की तुमच्या आईची तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे काही आज आहात, त्याच्यामध्ये किती भूमिका राहिलेली आहे. ठीक आहे? आईचा स्वभाव आणि आईचे तुमच्याबरोबरचे संबंध, त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. ठीक आहे? त्यानंतर आपण आता वडिलांची भूमिका बघूयात. आईची बघितली, आपण वडिलांची भूमिका बघूयात. मग आईकडून आपण कोणते गुण शिकतो, अशा जरी गोष्टी आल्या, तर त्यातून तुम्हाला कळलं पाहिजे. मग प्रेम असेल, ममता असेल, करुणा असेल, ठीक आहे, आदर असेल, त्या सगळ्या गोष्टी आपण आईकडून शिकत असतो. आपल्या नोट्समध्ये गोष्टी दिलेल्या आहेत, जरी काही माझ्याकडून सांगताना मिस होत असतील तरी. ठीक आहे. दुसरं, कुटुंबातील महत्त्वाची व्यक्ती म्हणजे काय? आपले वडील. ते वडील देखील आपल्या मूल्य रुजवणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. बहुतेकांसाठी, आपल्यातील बहुतेकांसाठी वडील हे आपले आदर्श असतात
आई वडील हे खरं तर आदर्श असले पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट असते की वडिलांकडून आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो. वडील ज्या पद्धतीने कुटुंबातील जबाबदारी घेत असतात, ठीक आहे, ज्या पद्धतीने शिस्त संयम या गोष्टी दाखवत असतात, पण जबाबदारी पण असेल, शिस्त असेल, संयम असेल, वक्तशीरपणा असेल, या गोष्टी आपण वडिलांकडून शिकत असतो. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट असते जी आपण वडिलांकडून शिकतो, म्हणजे जी मुलगी असतात, मुलगी म्हणजे बॉईज. बॉईज काय शिकतात की जेंडर अप्रोप्रिएटिव्ह बिहेवियर, जे लिंगभाव योग्य वर्तन काय आहे. ठीक आहे, मी काय म्हणतो जेंडर अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे काय की लिंगभाव योग्य वर्तन हे मुलं वडिलांकडून शिकतात आणि मुली जी आहेत त्या वडिलांकडून काय शिकतात. काय म्हणूयात त्याला आपण की जेंडर ऍडजस्टमेंट किंवा प्रॉपर इंग्लिश मध्ये टर्म काय आहे, जेंडर अप्रोप्रिएट की ऍडजस्टमेंट. हेट्रोसेक्सुअल ऍडजस्टमेंट म्हणजेच काय, भिन्नलिंगी समायोजन. हेट्रोसेक्सुअल ऍडजस्टमेंट. ठीक आहे. भिन्नलिंगी समायोजन म्हणजे काय की एखादी मुलगी ज्यावेळेस तिच्या घरामध्ये ती लहान असताना वाढीच्या वयात तिच्या किशोर वयामध्ये तिचे वडील हे आईचा अब्यूज करत असल्याचं, म्हणजे घरगुती हिंसाचार जो काय होतो, आईला मारहाण करणं वगैरे, या सगळ्या गोष्टी जर ती लहानपणापासून पाहत असेल तर तिची ती पुरुषाविषयीचं जी काही अब्युसिव्ह नेचर आहे पुरुषाचं, म्हणजे तिच्या घरामध्ये राहिलेलं आहे, तशीच भूमिका तसंच मत तिचं बनत जातं. ठीक आहे. मग हे भिन्नलिंगी समायोजन ती मुलगी तिच्या वडिलांकडून शिकत असते. त्यामुळं वडिलांचं वर्तन घरामध्ये कसं आहे हे खूप महत्वाचं ठरतं की पुढे जाऊन त्या मुली आणि त्या मुलाचं, म्हणजे जे काही ते जे पाल्य असणार आहे त्या कुटुंबातले, त्यांचं अटॅचमेंट स्टाईल कशी डेव्हलप होईल किंवा त्यांचं वर्तन कसं असेल, त्यांची मूल्य कशी असतील. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक मुलाला एक चांगलं वातावरण घरामध्ये मिळणं गरजेचं असतं. त्यातून मुलांचा व्यवस्थितरित्या विकास होत असतो. आपण इथं उदाहरण देऊ शकतो की ज्या फोगट बहिणी बहिणी आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये ह्या कुस्तीपटू आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या वडिलांनी खूप महत्वाची भूमिका बजावली. ठीक आहे. आणि त्यामुळे त्या पुढे जाऊन यशस्वी होऊ शकल्या. ही वडिलांची भूमिका असते. वडील आपल्यासाठी कष्ट घेत असतात, आपल्यावरती संस्कार लावत असतात. ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, वडिलांची भूमिका, आई वडिलांची भूमिका, ह्या कुटुंबातल्या गोष्टी झाल्या. पण काही वेळेस कसं होतं की आपण पाहतो आपल्या आजूबाजूला की एखाद्या मुलाचे आई वडील खूप चांगले असतात, त्यांचं वर्तन, त्यांची मूल्य खूप चांगली असतात, पण मुलं बिघडलेली असतात. मग असं का होतं काही काही वेळेस, म्हणजे पालकांच्या ज्या गोष्टी आहेत त्या मुलांकडे यायला हव्यात ना, पण काही वेळेस त्या नाहीत होत. मग ह्या मूल्यांमध्ये फरक असण्याची कारणं काय सांगता येऊ शकतात आपल्याला, म्हणजे युपीएससी तसा प्रश्न विचारू शकते बरं का, की आपण जे काही पाहिलं की सामाजिकीकरणाची इतर सुद्धा अभिकरणं आहेत. कुटुंब तर आहे, तुमचे आई-वडील आहेत, पण आई-वडिलांव्यतिरिक्त इतर अभिकरणं आहेत. ठीक आहे. मग इतर अभिकरणांचा प्रभाव तुमच्यावरती जास्त पडलेला असू शकतो, ज्यांची मूल्य व्यवस्था त्यांच्या पालकांपेक्षा वेगळी आहे. इतर अभिकरणांचा प्रभाव. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय आहे की तुमचे समवयस्क मित्र जे आहेत, तुमचा जो काही समवयस्क गट आहे, पियर ग्रुप्स, तुमच्या संगती, त्यांचा प्रभाव तुमच्यावरती जास्त पडलेला असू शकतो आणि त्यामुळे तुम्ही बिघडलेले असू शकतात. आपण पुढे पाहणार आहोत की समवयस्क कशा प्रकारे आपल्यावरती प्रभाव पाडतात. ठीक आहे. मग इतर घटक सोशल मीडिया असेल किंवा अजून काय, म्हणजे तुमचे शिक्षक वेगळ्या स्वरूपाचे असतील किंवा तुमचे रोल मॉडेल्स वेगळ्या स्वरूपाचे असतील. ठीक आहे. त्यानंतर आपण काय म्हणू शकतो की जनरेशन गॅप असू शकतो, म्हणजे जनरेशन गॅप आहे ना, तो मुलगा आणि त्याचे आई वडील याच्यामध्ये, की जनरेशन गॅप असल्यामुळं त्या आई-वडिलांच्या वाढीच्या वयातली जी काही मूल्यव्यवस्था होती, ती काहीशी वेगळी होती. मूल्यव्यवस्था ही हळू-हळू बदलत जाते. ठीक आहे. आणि त्यामुळं आजच्या मूल्यव्यवस्थेनुसार ते मूल थोडं वेगळं असू शकतं. मूल्यव्यवस्था बदलल्यामुळं, कॉन्टेक्स्ट बदलल्यामुळं, ठीक आहे. संदर्भ बदलल्यामुळं, परिस्थिती बदलल्यामुळं. अजून काय म्हणू शकतो, की आता जे काही आहे ती माहिती अनिर्बंध स्वरूपात उपलब्ध आहे. सोशल मीडियाचा वापर अलीकडे वाढलेला आहे. इंटरनेटवरती अनिर्बंध कंटेंट आहे. मग अशा वेळेस सुद्धा ते मुलाला एक्सपोजर जास्त मिळत आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यातील व्हॅल्यूज ह्या वेगळ्या असू शकतात. अजून काय म्हणू शकतो आपण, की ज्या पालकत्वाच्या शैली आहेत, लोकशाहीवादी असेल तर मुलामध्ये आई गुण येतील. मात्र जर अनुज्ञेय आणि जे अधिकारशाहीवादी पालकत्व असेल तर ते मूल हे आई वेगळ्या स्वरूपात वागणारच आहे. मग अशी काय कारण आपण देऊ शकतो. अजून काय म्हणू शकतो, की जे आदर्श आहेत, आई जे आदर्श राहिले आहेत ते वेगळे असू शकतात. मुलाचे आदर्श हे वेगळे असू शकतात. त्यावेळी सुद्धा त्यांच्या मूल्यांमध्ये आपल्याला फरक पाहायला मिळू शकतो. त्यानंतर आई वडील तुम्हाला जे काही सांगतात त्याचा तुम्ही तिसराच अर्थ काढला
म्हणजे इंटरप्रिटेशन मध्ये जर का फरक आला तरी सुद्धा तुमच्या वर्तन आणि वागणं हे वेगळं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत असते. बरोबर, अशी काय कारण आपण देऊ शकतो. त्यानंतर आपण काय म्हणूयात की म्हणजे कुटुंब हा टॉपिक झाला असं म्हणू शकतो. आणि त्यानंतर आता आपण शाळा, जी काही शिक्षण प्रणाली आहे किंवा शिक्षकांची भूमिका जी आहे ती आपण सुरू करूया. ठीक आहे. हे काय पाहतोय आपण, सामाजिकीकरणाची अभिकरणं. त्याच्यामध्ये पहिलं बघितलं आपण कुटुंब. त्या कुटुंबामध्ये आईची भूमिका, वडिलांची भूमिका, पालकत्वाची शैली आणि काही वेळेस पाल्याची मूल्य ही आई वडिलांच्या मूल्यांपेक्षा वेगळी कशी असतात या गोष्टी आपण अभ्यासल्या. आता आपण शाळा पाहत आहोत. ठीक आहे. शाळा आणि शिक्षकांची भूमिका. स्कूल आपल्या मूल्यव्यवस्थेला आकार देण्यामध्ये कशी भूमिका पार पडत असतं, की शाळेनंतर व्यक्तीचा संबंध हा जो काही बाह्य जगताशी येतो तो प्रथमतः शाळेशी येत असतो. मग ही शाळा जी काय असते ही व्यक्तीच्या काय म्हणूयात की सामाजिकीकरणाचं एक औपचारिक अभिकरण आहे. ठीक आहे, औपचारिक स्वरूपाचं आहे. ते शाळेमध्ये जाण्यासाठी, येण्यासाठी, तिथं वर्तनासाठी काही नियम असतात, की तुम्ही ह्या वेळेला शाळेत आलं पाहिजे, तुमचं वर्तन ह्या स्वरूपाचं राहिलं पाहिजे. ठीक आहे. आणि ही शाळा जी काय असते ती दुवा म्हणून काम करते. कशामध्ये, की तुमचं कुटुंब आणि समाज यांमध्ये. तुम्ही कुटुंबातून येतात, समाजामध्ये जाणार असतात, त्यावेळेस ती दुवा म्हणून शाळा काम करते. ठीक आहे. तुमची जी काही भविष्यातील तुम्ही जी काही भूमिका निभावणार आहात त्यासाठी सुद्धा शाळा तुम्हाला तयार करते. शाळेमध्ये आल्यानंतर तुम्हाला शिक्षक मिळतात, तुम्हाला तुमचे मित्र मिळतात, तुमचे क्लासमेट्स, वर्गमित्र मिळतात, तुम्ही खेळ खेळता, वेगवेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेता, जो अभ्यासक्रम अभ्यासता, या सगळ्या गोष्टींचा तुमच्या मूल्य रुजवणुकीमध्ये प्रभाव पडत असतोय. बरोबर. मग शाळेमधून तुम्ही कोणत्या गोष्टी शिकत असताय? मूल्य जर जनरली जर बघायची झाली तर कोणती मूल्य तुम्ही शाळेमधून शिकता? हम्म की शिक्षकांचा आदर करणं असेल, त्यानंतर मैत्री असेल, त्यानंतर वक्तशीरपणा असेल, पंक्च्युअलिटी, त्यानंतर अजून काय म्हणू शकता? काय काय शिकता तुम्ही? हम्म शाळेमध्ये, मग शाळेमध्ये आले की हुशार मुलं असतात त्यांच्यामध्ये थोडी स्पर्धा पाहायला मिळते. म्हणजे निकोप स्वरूपाची जर स्पर्धा असेल तर हेल्दी कॉम्पिटिशन. शाळेमध्ये ज्या वेगवेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी, जसं खेळ आहे, खेळामध्ये तुम्ही नेतृत्व करत असाल एखाद्या खेळाचं तर नेतृत्व गुण असेल. अजून काय शिकता तुम्ही शाळेमध्ये? हम्म शाळेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणची, वेगवेगळ्या परिस्थितीतील मुलं असतात, वेगवेगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेली मुलं असतात, म्हणजे विविधता, वेगवेगळ्या धर्माची, वेगवेगळ्या जातींची मुलं असतात. ठीक आहे. मग विविधतेला सामावून कसं घेता येईल, या गोष्टी तुम्ही शाळेमधून शिकत असता. अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही शाळेमधून शिकत असता. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण शाळेमध्ये आपण 2-3 गोष्टी प्रकाशानं पाहू शकतो, की शाळेमध्ये शिक्षकांची भूमिका काय आहे. ठीक आहे. त्यानंतर अभ्यासक्रमाची भूमिका काय आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज किंवा त्याला आपण को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणूयात, यांची भूमिका काय आहे. ठीक आहे, ऍक्टिव्हिटीज. मग शिक्षकांची भूमिका पाहताना आपण म्हणू शकतो, तुम्ही आठवा तुमचे लहानपणीचे दिवस. तुम्ही जेव्हा 9वी-10वीला होतात, 6वी, 5वी, 4थीला, त्यावेळेस शिक्षक आपल्यासाठी काय होते? आपल्यासाठी एक महान आदर्श वाटायचे की नाही? शिक्षक आपल्याला एक महान आदर्श वाटायचे. शिक्षकांच्या म्हणजे शिक्षक ज्या पद्धतीने वर्तन करतायत त्यांचं आपण अनुकरण देखील करायचो लहानपणी. शिक्षक जर काय म्हणूयात की ऑफ द टॉक असतील, ऑफ द टॉक म्हणजे काय, सत्यनिष्ठ असलेली व्यक्ती, बोले तेसा चाले. ठीक आहे, अशी जर व्यक्ती असेल तर आपल्याला त्यांचं विशेष वाटायचं, त्यांच्याविषयी खूप जास्त आदर वाटायचा. त्यांची मेहनत असेल, व्यासंगीपणा असेल, कष्ट असतील, या गोष्टी आपल्याला प्रभावित करायच्या आणि त्यामुळे ते आपल्यासाठी आदर्श असायचे. आपणही त्यांच्यासारखं किंवा त्यांना आदर्श मानून त्यांच्यासारखं बनण्याचा स्वप्न ठेवायचो. ठीक आहे. आणि ह्या गोष्टी शिक्षक पुढे जे काय करतील, की समजा एखादा शिक्षक हा सगळ्यांना निष्पक्षतेची वागणूक देत असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, गरीब घरातील असेल, श्रीमंत घरातील असेल, किंवा एखादा जास्त हुशार असेल, एखादा कमी हुशार असेल,
सगळ्यांना जर समानतेने वागवत असेल, तर अशा मुलांमध्ये त्याच्या मित्रांबाबत, मैत्रिणींबाबत देखील तसेच भाव निर्माण होतात. पण जर शिक्षकच मुलांमध्ये भेदभाव करत असतील, ठीक आहे, तर आपलाही तसाच समज बनतो. त्या विद्यार्थ्याचा देखील तसाच समज बनतो. आणि त्यामुळे शिक्षकाची भूमिका ही खूप जास्त महत्त्वाची असते. त्यानंतर काय म्हणू शकतो आपण, की शिक्षक विद्यार्थ्याच्या दृष्टींना त्याची जो काही व्हिजन आहे, त्याला देखील आकार देत असतात. समजा एखाद्या क्लासरूममध्ये आपल्या गावाकडले जसे शाळा असतात, त्याचे खिडक्यातून बाहेर थोडा आपल्याला निसर्ग वगैरे दिसत असतो. एखादा मुलगा शिकता खिडकीतून बाहेर बघू शकतो काय चाललंय, काय नाही. ठीक आहे. मग अशा वेळेस शिक्षकाच्या ते दृष्टीस पडलं, की मुलगा मी शिकवत आहे, मात्र मुलगा हा खिडकीतून बाहेर पडतोय. अशा वेळेस शिक्षक त्याच गोष्टीला वेगळ्या पद्धतीने सुद्धा घेऊ शकतात, की त्याला लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन नव्हे, तर त्याला निसर्गाबद्दल कुतूहल आहे. मग शिक्षक ते कसं घेतायत? त्या मुलाला लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, तुझं लक्ष नाहीये मी जे शिकवतोय त्याच्यावरती, म्हणून जर त्याला ओरडत असतील, तर त्याचं जे काही स्वतःबद्दलचं मत बनणार आहे, ते वेगळं बनणार आहे. पण येतच जर शिक्षकांनी त्याला निसर्गाबद्दल कुतूहल आहे, क्युरिओसिटी आहे, याच पद्धतीने त्याच्याकडे बघितलं आणि तसं जर त्याला म्हटलं, तर विद्यार्थ्याची स्वतःची जी काही ओळख आहे, ती तशी बनणार आहे त्याच्या स्वतःच्या मनात. बरोबर आहे? आणि ही शिक्षकाची भूमिका खूप जास्त महत्त्वाची असते. ठीक आहे? मग याच्या बाबतीत आपल्याला काही उदाहरणं देता येतात. उदाहरणं सांगता येतात, की सचिन तेंडुलकर यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे जे काही कोच होते क्रिकेटमध्ये, रमाकांत आचरेकर, त्यांची भूमिका खूप जास्त महत्त्वाची असल्याचं सचिन तेंडुलकर सांगतात. त्याचप्रमाणे ज्या आपल्या मिताली राज होत्या, मिताली राज आहेत, की आपल्या क्रिकेट संघाच्या म्हणजे महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार. त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांचे जे संपत कुमार नावाचे कोच होते, त्यांची खूप महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. ठीक आहे. म्हणजे शिक्षकाची भूमिका यांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाची राहिलेली आहे. शिक्षक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. तर आपले चंद्रगुप्त मौर्य असतील, इतिहासातील प्राचीन इतिहास मध्ययुगीन, ठीक आहे, प्राचीन, की जे काही कौटिल्य ज्यांना आपण चाणक्य असं म्हणतो, त्यांनी अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यातून त्यांनी जे काही चंद्रगुप्त मौर्यांना मार्गदर्शन केलं, ही शिक्षकाची भूमिका बजावली. पण त्या चंद्रगुप्त मौर्यांच्या यशामध्ये या चाणक्याची, कौटिल्याची खूप महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. मग शिक्षक हे आपल्या आयुष्याला महत्त्वाच्या पद्धतीने प्रभावित करत असतात. ठीक आहे. आपल्या आदर्शांना आकार देण्यामध्ये, आपल्या मूल्यांना आकार देण्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपण शिक्षित झाल्यानंतर आपण अभ्यासक्रमाची भूमिका बघू शकतो. ठीक आहे. याच्या अगोदर मला वाटतं आपण एक प्रश्न, ठीक आहे, पुढले 2 टॉपिक बघूयात, की अभ्यासक्रम, मूल्याधारित शिक्षण काय. त्यानंतर आपण एक पी-वाय-क्यूज बघूयात, की अभ्यासक्रमाची भूमिका. शाळेमध्ये जो काही तुम्ही अभ्यासक्रम शिकत आहात, तो तुमच्या मूल्यांना आकार देण्यामध्ये कसं भूमिका पार पाडतो? की तुम्हाला जो अभ्यासक्रम आहे, जी पुस्तकं अभ्यासायला आहेत, ती जर संकुचित विचारांची असतील, ती जर पूर्वग्रहांना बळ देणारी असतील, तर त्यावेळेस आपलं मत किंवा आपली मूल्य देखील तशीच बनू शकतात. की लहानपणी म्हणजे काय म्हणूयात, की लहान मुलं जी अभ्यास करतात, त्यांना काही पुस्तकं असतात. त्या पुस्तकांमध्ये चित्रांतून त्यांना सांगितलं जातं आणि त्या चित्रांमध्ये जर असं एखादं चित्र असेल, की कृष्णवर्णीय जर एखादं म्हणजे कृष्णवर्णीय माणसाचा फोटो आहे आणि त्याच्या खाली कुरूप लिहिलंय. कुरूप. आणि एक श्वेतवर्णीय आहे म्हणजे गोरा माणूस आहे आणि त्याच्या खाली जर सुंदर लिहिलं असेल, तर आपलंही मत पुढे जाऊन तसंच बनणार. त्या मुलांची मूल्य तशीच विकसित होतात. की एखादा काळा दिसणारा माणूस हा घाण म्हणजे चांगला दिसत नाही आणि एखादा गोरा असणारा माणूस हा चांगला दिसतोय. म्हणजे ही जी काही बिल्डिंग आहे, ही जे काही आपलं बिल्ड होतंय मत, ते तिथून होतं. मग हे अभ्यासक्रम आपला व्यवस्थित असणं खूप जास्त महत्वाचं आहे. किंवा आपल्या अभ्यासक्रमातून तुम्ही जर एन-सी-ई-आर-टीची पुस्तकं बघितली, त्याच्यामध्ये 5वी-6वीची जी पुस्तकं आहेत, 6वी-7वीची, त्याच्यामध्ये चित्रांच्या स्वरूपातून खूप गोष्टी शिकवलेल्या आहेत. मग तिथं जर आपण अशा गोष्टी दाखवल्या, की कुटुंबामध्ये जी काही श्रमविभागणी आहे, ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने दाखवणं, की आपल्या इथं कसं, की पारंपरिकतेनुसार कसं आहे, की महिलेनं किंवा मुलीनं, स्त्रीनं ते चूल आणि मूल सांभाळणं आणि पुरुषांना बाहेरच्या गोष्टी करणं. पण आपण वेगळ्या पद्धतीने दाखवू शकतो, की पुरुष हा घरातली कामं सांभाळत आहे आणि महिला ही बाहेरच्या भूमिका पार पाडत आहे. मग मुलांच्या मूल्यव्यवस्थेमध्ये याच्यामुळे फरक होणार आहे की नाही? होणार ना. मग मूल्य घडवणुकीमध्ये अभ्यासक्रमाची भूमिका बजावत असतो. आपण समलिंगी कुटुंब दाखवू शकतो. ठीक आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासक्रम महत्त्वाच्या भूमिका पार पाडत असतो व्यक्तीच्या मूल्यांना आकार देण्यामध्ये. ठीक आहे. त्याचप्रमाणे अजून दुसरं आपण म्हणू शकतो, की हा जो काही अभ्यासक्रम आहे आणि जे काही लहानपणीचं शिक्षण असतं आपलं प्राथमिक शिक्षण, ते मातृभाषेतून जेवढं देऊ, तेवढं चांगलं असतं. त्या मूल्य रुजवणुकीमध्ये. ठीक आहे. मातृभाषेतून शिक्षण म्हणजे तुमच्या भाषेमध्ये संस्कृतीची मुळं असतात, व्हॅल्यूज असतात, मूल्य असतात आणि त्यामुळं प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून दिलं जावं, यावर कायम भर दिला जातो. ठीक आहे. अजून दुसरं काय म्हणू शकतो, की जे शिक्षक जे शिकवितात, त्यातून जे कथाकथन करतात, त्यातून सुद्धा आपण मूल्यांची रुजवणूक ठरवू शकतो किंवा ती केली जाते. ठीक आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपण म्हणजे
की एखाद्या मुलगा किती हुशार आहे ह्या सगळ्या गोष्टी पाहतो, त्यावेळेस त्याचं केवळ त्या परीक्षेत एखाद्या पेपरमध्ये किती गुण आले त्या आधारे ते ठरलं नाही पाहिजे. त्याचे निकष आपण विस्तारणं गरजेचं आहे, की 360 डिग्री मधून विद्यार्थ्यांचं जे मूल्यमापन आहे ते 360 डिग्री मधून 360 अंशाच्या कोनातून झालं पाहिजे. मूल्यांकन झालं पाहिजे. मग ते काय असू शकतं, की त्या स्वतः मुलाला काय वाटतं, त्या स्वतः विद्यार्थ्याला काय वाटतं, की माझ्यामध्ये सुधारणा काय-काय झाल्यात. त्याच्या मित्रांना काय वाटतंय, शिक्षकाला काय वाटतंय, पालकांना काय वाटतंय आणि त्यानंतर त्या मुलाचं मूल्यांकन करण्यात यावं. ठीक आहे. मग असं आपल्याला थोडंसं विस्तारण्याची गरज आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण काय म्हणूयात, की तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज बघू शकतो, की ज्या काही शाळेव्यतिरिक्त अभ्यासाव्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी आहेत त्या कोणत्या असतात, की खेळ असेल, खेळामध्ये तुम्ही जो सहभाग घेता किंवा संगीत असेल किंवा भाषण स्पर्धा असेल किंवा नृत्य असेल, ठीक आहे, चित्रकला असतील, अशा ज्या बाकीच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेता. त्याच्यातूनही तुमच्यामध्ये काही मूल्यांचा विकास होत असतो, काही मूल्य तुमची आकाराला येत असतात. खेळामध्ये तुम्हाला सांघिक भावना कळत असते, टीमवर्कचं महत्व काय आहे. ठीक आहे. तुमच्यामध्ये सांघिक वृत्ती विकसित होत असते. तुमच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित होत असतात. भाषण, वादविवाद यांसारख्या ज्या स्पर्धा असतात त्याच्यामधून तुमच्या तार्किकतेला चालना मिळत असते. ठीक आहे. तुमच्या विवेकाला चालना मिळत असते आणि ह्या गुण सुद्धा विकसित होण्यामध्ये ही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज जास्त महत्वाच्या असतात. पण आपल्या समाजामध्ये आणि आपल्या संस्कृतीची एक संकुचित वृत्ती राहिलेली आहे. आपण या गोष्टींकडे थोडंसं दुय्यमत्वाने पाहतो. त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यांनाही आपल्याला तेवढंच महत्व देण्याची गरज आहे. ठीक आहे. यानंतर आपण मूल्याधारित शिक्षण बघूयात, की व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन काय असते. व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन आपण मूल्य आधारित शिक्षण म्हणूयात. याच्यावरती युपीएससीने प्रश्न विचारलेला आहे. याची व्याख्या वगैरे तुम्ही तयार करून ठेवाल, की मूल्य आधारित शिक्षण म्हणजे काय, की तुम्हाला एक चांगलं जीवन जगायचंय किंवा व्यक्तीला सदजीवन जगण्याकरिता तिच्या वर्तनाला मार्गदर्शन करणारे काही तत्व आणि बाबी असतात, त्याला आपण मूल्य म्हणतो. आणि ह्या बाबी आपल्याला शिक्षणातून मिळणं गरजेचं असतं. आणि ही मूल्य आधारित शिक्षण देणं ही कुटुंब आणि समाजाची जबाबदारी असते. कुटुंब आणि शाळेची जबाबदारी असते. समाजाची आणि शाळेची जबाबदारी असते. बरोबर. ते मूल्य आधारित शिक्षण जर दिलं तर आपल्याला वेगवेगळ्या क्रायसिस सिच्युएशनवर मात करता येते योग्य पद्धतीनं. जी काही आपली आव्हानं आहेत आपल्या आजूबाजूला त्याच्यावरती जर मात करायची असेल, आज वेगवेगळी आव्हानं आहेत आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी आपल्याला मूल्य आधारित शिक्षण असणं गरजेचं आहे, की आपण दुसऱ्या अयोग्य अनैतिक मार्गाला जाणार नाही. आपल्याला ही मूल्य योग्य मार्गावरती टिकून ठेवतील. जर आपल्याकडे मूल्य असतील तर ते आपल्याला योग्य सरळ मार्गावरती टिकून ठेवतील. ठीक आहे. अनैतिक मार्गाला आपल्याला लावणार नाही. त्याला आपण मूल्य आधारित शिक्षण असं म्हणत असतो आणि समाजाने शाळेनं देणं ही त्यांची जबाबदारी असते. ठीक आहे. मग ह्या मूल्य आधारित गोष्टींचा आपण समावेश केला पाहिजे आपल्या अभ्यासामध्ये, अभ्यासक्रमामध्ये आणि एकंदरीत समाजानं किंवा कुटुंबानं ह्या गोष्टींना भर देण्याची अलीकडे जास्त गरज आहे. कारण की अलीकडे अनैतिक गोष्टी या जास्त वाढत चालल्या आहेत किंवा जे नवीन नवीन तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञान हे कधीही तटस्थ असतं, पण आपण त्याचा वापर कसा करतो यावर त्याचे फायदे आणि तोटे ठरत असतात. आपल्याकडे जर मूल्य शिक्षण असेल तर त्यावेळेस आपण त्या तंत्रज्ञानाचा चांगलाच वापर करणार. तुम्ही जर आज सोशल मीडिया बघितला तर सोशल मीडियावर जे बुलिंगचे प्रकार होतात, शेमिंगचे प्रकार होतात, ट्रोलिंगचे प्रकार होतात, ते कशामुळे होतात? हे जे लोक करतात हे ट्रोलिंग वगैरे कोणाला तरी शेम करणं, कोणाला तरी बुलिंग करणं. मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये मूल्यांचा अभाव असल्यामुळे होतो. मग त्यांना जर मूल्याधारित शिक्षण मिळालं असतं तर त्यांनी तशा गोष्टी केल्या नसत्या. त्यांचं वर्तन हे सद्वर्तन राहिलं असतं, नैतिक राहिलं असतं, सद्गुणी राहिलं असतं. बरोबर. मग या अशा गोष्टी आहेत. मग याच्या संबंधी आपण आता एक दोन क्वेश्चन बघूयात, की अगोदरचा जो काय होता, की आई वडील आणि शिक्षकांची भूमिका यासंबंधी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा तो प्रश्न कसा लिहायचा तो मी तुम्हाला सांगेन. पण पुढला व्हॅल्यूज संबंधीचा जो प्रश्न आहे तो तुम्ही स्वतः लिहिणार आणि त्यानंतर मी त्या संबंधीचा कंटेंट जो काही कॉन्टेंट आहे तो डिस्कस करेल. ठीक आहे. ठीक आहे. हा प्रश्न आहे बघा. हा प्रश्न बघा, इथं तर आपल्याला जास्त लिहिता येणार नाही. दुसऱ्या पानावरती मी उत्तराची तुम्हाला एक रूपरेषा देतो. की क्वेश्चन काय आहे, की देशाला जर भ्रष्टाचार मुक्त करायचं असेल आणि राष्ट्र जर सुंदर मनांचं बनवायचं असेल, काय करप्शन फ्री आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेशन ऑफ ब्युटिफुल माइंड, सुंदर म्हणून आणि भ्रष्टाचार मुक्त देश
जर करायचं असेल तर मला असं वाटतं की 3 मेंबर्स समाजाचे जास्त महत्वाचे आहेत. कोण? आई, वडील आणि शिक्षक. हे आपल्या कलाम सरांचं कोट आहे. युपीएससी याच्यावरती 2दा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आता मला सांगा या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिणार तुम्ही? मी तुम्हाला सांगितलेलं प्रश्नाचे 3 पार्ट आहेत. एक इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजन. मग त्याच्यामध्ये प्रास्ताविकेमध्ये तुम्ही काय लिहाल? आपल्याला 10 मार्कांच्या प्रश्नाला 2 पेजेस मिळतात. ठीक आहे. ठीक आहे. तुमचा असा प्रश्न समजवरती संपला. प्रश्न म्हणजे जी काही मुख्य परीक्षेची प्रश्नपत्रिका असते ना ती एक सेपरेट 2 पानांची एक असते आणि दुसरी एक आन्सर म्हणजे क्वेश्चन कम आन्सर बुकलेट असते. म्हणजे एक सेपरेटली तुम्हाला सगळे प्रश्न एका जागेवरती मिळणार प्रश्नपत्रिकेमध्ये आणि दुसरी जी काही तुमची उत्तरपत्रिका असणार आहे त्या उत्तरपत्रिकेमध्ये प्रत्येक पानावरती प्रश्न असणार आहे म्हणजे प्रत्येक दुसऱ्या पानावरती. ठीक आहे. वरती प्रश्न असणार आहे. मग इथं तो प्रश्न असणार आहे परत सेपरेटली. इथं तो प्रश्न असणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला अशीच लगेच खाली उत्तराला सुरुवात करायची राहते. ठीक आहे. ह्याच्या खाली किंवा ह्याच्या साईडला तुमचे शब्द गेले नाही पाहिजेत. जर ते शब्द गेले आणि तुम्ही वारंवार ह्या गोष्टीचं उल्लंघन केलं तर तुम्हाला पेनल्टी सुद्धा असते. तुम्ही जर युपीएससीच्या मार्कशीट बघितल्या तर त्याच्यामध्ये मुलांचे एकूण गुणांमधून काही गुण वजा केलेले आहेत. ते पेनल्टी म्हणून तुम्ही व्यवस्थित लिहिलं नाही तर तुम्ही स्वतःची ओळख उघड केली अशा गोष्टी करायच्या नसतात. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला तुमची प्रस्तावना लिहाल. ती प्रस्तावना काय असेल इथं की डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी अगदी योग्यपणे म्हटलं आहे की व्यक्तीच्या जडणुकी काय काय म्हणूयात की व्यक्तीच्या नव्हे तर राष्ट्राला जर आपल्याला सद्गुणी बनवायचं असेल किंवा राष्ट्राला जर भ्रष्टाचार मुक्त करायचं असेल तर सामाजिकीकरणाची प्रक्रिया ही जास्त महत्वाची आहे आणि त्यातही विशेषत्वानं आई वडील आणि शिक्षकांची भूमिका खूप जास्त महत्वाची आहे. हे ज्याला आपण जे काही कोट आहे त्याच अर्थ सांगणं त्याच अन्वय अर्थ इंटरप्रिटेशन करणं. मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितलेल्या. एक इंटरप्रिटेशन बरोबर. एक म्हणजे तुम्ही त्याचा अर्थ काय आहे ते सांगाल नंतर त्याचं इंटरप्रिटेशन कराल आणि त्याला एक्झेम्प्लिफाय कराल म्हणजे उदाहरणं देऊन त्या गोष्टी स्पष्ट कराल. मग तुम्ही जे सांगितलं की हे अगदी योग्यपणे सामाजिकीकरणामध्ये कसं महत्वाचं आहे ते त्यानंतर काय येणार की आईची भूमिका आईची भूमिका काय आहे ती तुम्ही सांगाल त्याचं उदाहरण द्याल. वडिलांची भूमिका सांगाल त्याचं उदाहरण द्याल. ठीक आहे. भूमिका सांगणं उदाहरण देणं आणि त्यानंतर शिक्षकांची भूमिका सांगाल. शिक्षकांची भूमिका त्याचं उदाहरण दिलं आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे ह्या गोष्टी पुढे पण येतील त्याची तुम्हाला थोडी भूमिका सांगाल म्हणजे त्याच्यासोबत तुम्ही त्याची वैशिष्ट्य सांगाल. आईकडून मूल काय शिकतं कसं शिकतं वडिलांचं कसं शिकतं कुणाच्या आयुष्यामध्ये तशी काय उदाहरणं आहेत. आपण फोगलबाजींचं आपण उदाहरण देऊ शकतो किंवा शिक्षकांची भूमिका असेल तर शिक्षक जी आपल्या नोट्समध्ये उदाहरणं आहेत किंवा बाकीची तुम्ही जे तयार कराल तुम्ही जे तुमच्या जे वाचनात असेल अशा काही चांगल्या गोष्टी त्यात तुम्ही तिथे लिहाल आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला समारोप करायचा आहे. मग समारोपामध्ये सांगणार की ही जी काही मूल्य व्यवस्था आहे ती आपण तिची जडणघडणूक व्यक्तींच्या जीवनामध्ये कशी चांगल्या पद्धतीने करू शकतो की ही चांगली मूल्य व्यवस्था जर आपल्याला रुजवायची असेल तर त्यासाठी योग्य सामाजिकीकरणाची गरज आहे. ते योग्य सामाजिकीकरण सकारात्मक असावं ते नकारात्मक असू नये. ठीक आहे. मग ह्या गोष्टी सांगणं आणि उत्तराचा समारोप म्हणजे उत्तराचा शेवट करणं या पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचं राहतं. ठीक आहे. आपण जो का सगळा कॉन्टेंट पाहिला तोच याच्यामध्ये येणार आहे आणि हा प्रश्न आज मी तुम्हाला 2 असाइनमेंट देत आहे. हा एक प्रश्न असणार आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा कोट आणि दुसरा प्रश्न पुढे बघूयात. ठीक आहे. हा दुसरा प्रश्न आहे. हा जो काय प्रश्न आहे तो तुमच्यासाठी होम असाइनमेंट आहे. हा आपण क्लासमध्ये तुमच्याकडून लिहून घेणार आहोत आणि त्यानंतर मी या गोष्टी तुम्हाला डिस्कस करेन. तर पहिला प्रश्न काय आहे की व्हॅल्यू एज्युकेशन इम्पॉवर्स द पर्सन टू कन्फ्रंट द चॅलेंजेस ऑफ कंटेम्पररी इंडियन सोसायटी. म्हणजेच काय की मूल्य शिक्षण सक्षमीकरण करतं कोणाचं व्यक्तीचं कशासाठी टू कन्फ्रंट द चॅलेंजेस ऑफ कंटेम्पररी इंडियन सोसायटी. समकालीन भारतीय समाजापुढे जी काही आव्हानं आहेत त्यांचा सामना करण्यासाठी व्यक्तीला सक्षम बनवतं ते मूल्य शिक्षण. म्हणजे मूल्य शिक्षण हे समकालीन भारतीय समाजासमोर असलेल्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी व्यक्तीला सहाय्य करते. ठीक आहे. हा तो प्रश्न आहे आणि तो तुम्हाला ह्याच्या पुढं हे इथं डिस्कस म्हणा. डिस्कस म्हणजे काय चर्चा करा. ठीक आहे. हा 10 मार्कांचा प्रश्न आहे. 150 शब्दांमध्ये लिहायचा आहे. त्याच्यासाठी 2 पानं असतात. ठीक आहे.
प्रश्न समजला तुम्हाला? की समकालीन भारतीय समाजासमोर, मराठीतून ज्यांना लिहून घ्यायचं त्यांनी लिहा, की समकालीन भारतीय समाजासमोर असलेल्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी, समकालीन भारतीय समाजासमोर असलेल्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी मूल्य शिक्षण व्यक्तीला व्यक्तीला सबल करते किंवा व्यक्तीचं सबलीकरण करते. ठीक आहे. की समकालीन भारतीय समाजासमोर असलेल्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी मूल्य शिक्षण व्यक्तीचे सबलीकरण करते. चर्चा करा. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर लिहा. मी तुम्हाला 5 मिनिट देत आहे. सगळ्यांनी उत्तर लिहायचंय हा. उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसं जमेल तसं. सुरुवातीला जमणार नाही तुम्हाला, सुचणार नाही, पण जसं सुचेल तसं लिहायचा प्रयत्न करा. हा एक इनर्शिया राहतोय सुरुवातीला, पण जोपर्यंत तुम्ही हा इनर्शिया ब्रेक करणार नाहीत तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाहीत. तुम्हाला उत्तर लिहायची आणि चुकांमधूनच तुम्ही शिकणार आहात. ठीक आहे. सुरुवातीचं पहिलंच उत्तर तुमचं परफेक्ट असेल असं होणार नाहीये. तुम्हाला बरीच खराब उत्तरं लिहायची, त्यानंतर तुमचं कुठेतरी थोडं व्यवस्थित उत्तर येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन आणि सुधारणा आणि प्रेझेंटेशन स्किल सुधारायचे. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यांनी उत्तर लिहायचंय. कोणीही इथून म्हणजे स्किप करून पुढे जाणार नाहीये. कुठे टाइम आहे? अजून 2 मिनिट घ्या. 2 मिनिट राहिलेत. सगळ्यांनी लिहा. काहीतरी विचार करा. काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करा. प्रश्नामध्ये जे दिसते तुम्हाला ते फोडण्याचा प्रयत्न करा.
ठीक आहे, लिहिलं सगळ्यांनी? तुम्ही सगळ्यांनी लिहिलं असेल अशी मी आशा करतो. तर या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिलं जाऊ शकतं? प्रश्नात काय म्हटलेलं आहे की समकालीन भारतीय समाजासमोरील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी मूल्य शिक्षण व्यक्तीला कसं मदत करतं किंवा सहाय्य करतं किंवा व्यक्तीला कसं सक्षम बनवतं. ठीक आहे, व्यक्तीला कसं इम्पॉवर करतं. मग याच्यामध्ये की टर्म काय आहे, कीवर्ड काय आहे की व्हॅल्यू एज्युकेशन. आपण मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मूल्य शिक्षण म्हणजे काय. मूल्य म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला चांगल्या जीवनाकरिता म्हणजेच काय शुभजीवन जगण्याकरिता सदजीवन जगण्याकरिता तिच्या वर्तनांना मार्गदर्शन करणारे काही तत्व आणि बाबी असतात, त्याला आपण मूल्य म्हणतो. आणि ही मूल्य किंवा हे मूल्य शिक्षण देणं ही समाजाची, कुटुंबाची आणि शिक्षण संस्थांची जबाबदारी असते. ठीक आहे, हे आहे मूल्य शिक्षण. त्यानंतर आपण काय म्हणू शकतो की मग हा कीवर्ड जर असेल तर सुरुवातीला आपण तो कीवर्ड आपल्या उत्तरामध्ये डिफाईन करणं गरजेचं आहे. मग मूल्य शिक्षण म्हणजे काय ते सांगणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्ही मूल्य शिक्षण म्हणजे काय ते सांगितलं, त्यानंतर पुढे तुम्हाला सांगायचंय की समकालीन भारतीय समाजासमोरील आव्हानं काय आहेत आणि त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मूल्य शिक्षण कसं सहाय्यकारी ठरेल. ठीक आहे, समकालीन भारतीय समाजासमोरील बरेच आव्हानं आहेत, त्यातली तुम्ही 4-5 ठरवा की ते कोणती आव्हानं घ्यायची, कोणती कोणती आव्हानं तुम्ही घेऊ शकता. हे तुम्ही पहिला पार्ट असेल इंट्रोडक्शनचा, उत्तराला तुम्ही सुरुवात कराल, त्याच्यामध्ये सांगाल की समकालीन भारतीय समाजासमोरील असलेली आव्हानं आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी मूल्य शिक्षणाचं असलेलं महत्व. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं की भ्रष्टाचार हे समकालीन भारतीय समाजासमोर असलेलं आव्हान आहे आणि मूल्य शिक्षण त्याला कसं मदत करेल त्याच्यावर मात करण्यासाठी. मूल्य असलेली व्यक्ती भ्रष्टाचार करणार आहे का. मूल्य असलेली व्यक्ती जर एखादी सनदी सेवक झाली तर तिला तिच्या पदाची जबाबदारी माहीत आहे. ठीक आहे, मूल्य आहेत म्हणजे ती सत्यनिष्ठ आहे. मग सत्यनिष्ठ जर तिच्याकडे असेल तर ती गैरकृत्यांमध्ये सहभागी होणार नाही किंवा गैरकृत्य करण्याचा विचारही तिच्या मनात येणार नाही, लाच घेण्याचा विचारही तिच्या मनात येणार नाही. म्हणजे भ्रष्टाचारावर मात करण्यासाठी मूल्य शिक्षण इथं अशा पद्धतीने मात करते. आणि एक नागरिक म्हणून देखील तुमच्याकडे जर मूल्य असतील तर तुम्ही भ्रष्टाचार कोणाला लाचही देऊ करणार नाही तुमचं काम होण्यासाठी. ठीक आहे, असं आपण म्हणू शकतो. हे झालं पहिलं उदाहरण. ठीक आहे, तुम्ही दुसरं उदाहरण काय देऊ शकता की पर्यावरणाची होत असलेली अवनती. ठीक आहे, हे भारतीय समाजासमोरील एक आव्हान आहे. मग पर्यावरण संरक्षण जर आपल्याला करायचं असेल आणि त्याच वेळेस जर विकास करायचा असेल आणि ती जर व्यक्ती मूल्यवाली असेल तर यातून ती मध्यम मार्ग निवडेल. मध्यम मार्ग कशाचा असेल, शाश्वत विकासाचा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ठीक आहे, म्हणजेच मूल्य इथे व्यक्तीला मदत करत आहेत की या आव्हानावर मात करण्यासाठी. अजून तुम्ही उदाहरण घेऊ शकता की जागतिकीकरण. जागतिकीकरण हे एक आव्हान आहे आणि याचाच भाग म्हणून काय होत आहे, अलीकडे आपल्याकडलं पाश्चिमात्यकरण वाढत चाललं आहे. म्हणजे पाश्चिमात्य ज्या गोष्टी आहेत अमेरिकेत, ब्रिटनमध्ये, फ्रान्समध्ये तिकडे चालणाऱ्या गोष्टींचं आपण आंधळेपणानं अनुकरण करत आहोत. मग ह्या गोष्टींवर मात करण्यासाठी मूल्य शिक्षण कसं मदत करेल, ती मूल्य असलेली व्यक्ती आहे ती आपल्या पारंपरिक गोष्टी या पूर्णपणे सोडून देणार नाही. ती आपल्या पुरोगामी गोष्टी स्वीकारणं चालूच ठेवणार आहे आणि त्याच वेळेस पलीकडल्या म्हणजे पाश्चात्यांकडल्या चांगल्या गोष्टी ती स्वीकारेल, पण पूर्णपणे आंधळेपणानं पाश्चात्यांचं अनुकरण ती व्यक्ती करणार नाही. ठीक आहे, पाश्चात्यांचं अनुकरण करणार नाही. आपलं जे काही सांस्कृतिक वैविध्यपूर्ण वारसा आहे तो सुद्धा ती कायम जपेल जर त्या व्यक्तीकडे मूल्य असतील तर. त्यानंतर आपण काय म्हणू शकतो की अजून एखादं आव्हान काय आहे की उपभोक्तावाद, चंगळवाद, कन्झ्युमेरिझम. हे एक भारतीय समाजासमोरील आज एक मोठं आव्हान आहे. मग याच्यावरती मूल्य शिक्षण कसं मात करू शकतं की मूल्य असलेली व्यक्ती तिला माहित आहे की व्यक्तीच्या गरजा मर्यादित आहेत पण व्यक्तीचा लोभ हा अमर्याद आहे. आपल्या सगळ्यांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात पण आपल्यातील एकाचे सुद्धा लोभ जो ग्रीड आहे ते पूर्ण होणार नाहीये, कदापिही पूर्ण होणार नाहीये. कारण ग्रीडला मर्यादा नाहीये. त्यामुळे आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यावरती भर दिला पाहिजे. म्हणजेच त्या व्यक्तीचा, मूल्य असलेल्या व्यक्तीचा भर हा शाश्वत उपभोगावर असणार आहे. म्हणजेच काय, सस्टेनेबल कन्झम्पशन.
शाश्वत उपभोगावर असणार आहे. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो आपण, अजून कोणती उदाहरणं घेऊ शकतो? म्हणजे हे एक समकालीन भारतीय समाजासमोरचं एक आव्हान आहे ना, आणि त्याच्यावर मात करण्यासाठी व्यक्तीला मूल्य शिक्षण कसं सहाय्यकारी ठरत आहे ते सांगणं. अजून मला सांगा, तुम्हाला कोणकोणत्या भारतीय समाजासमोरील आव्हानं आणि आव्हानं वाटत आहेत समकालीन भारतीय समाजासमोरील, आणि त्याला की जे मूल्य शिक्षण सहाय्यकारी ठरेल? ठीक आहे, आपण सोशल मीडियाचं उदाहरण घेऊया. मी मगाशी सांगितलं तुम्हाला की सोशल मीडिया हे काय आहे, तंत्रज्ञान आहे. तंत्रज्ञान हे नेहमी तटस्थ असतं. तंत्रज्ञान हे कायम दुधारी तलवार राहिलेली आहे. दुधारी म्हणजे त्याचे फायदेही आहेत, तोटेही आहेत. मात्र ते फायदे होतील की तोटे होतील हे कशावर ठरणार आहे? त्या वापरकर्त्यांवर, त्या वापरकर्त्यांच्या मूल्यांवर. ती वापर करणारी व्यक्ती ही मूल्य कशी आहेत? जर ती मूल्यवाली व्यक्ती असेल, तिच्याकडे व्हॅल्यूज असतील, तर ती त्याचा सत्कारणी वापर करेल. मात्र त्याच वेळेस एखाद्या व्यक्तीमध्ये मूल्य नसतील, ती सायबर टेकचं तिच्याकडे नॉलेज असेल, तर ती सायबर गुन्ह्यांसारख्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहे. सायबर गुन्हे करणार आहे. ठीक आहे, ती ट्रोलिंग, शेमिंग, कोणाला तरी बुलिंग करणं या गोष्टी करणार आहे. अनामिकतेचा गैरफायदा उचलणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मूल्य असेल तर ती व्यक्ती सोशल मीडियाचा सकारात्मकच वापर करेल. म्हणजेच मूल्य इथं सुद्धा व्यक्तीला सहाय्यकारी ठरत आहे. बरोबर. अजून कोणती उदाहरणं घेऊ शकतो आपण? तुम्हाला कोणती आठवत आहेत? आता आपण पाहतो इन्स्टंट जस्टिस किंवा मॉब लिंचिंग, म्हणजेच काय, झुंडबळी, या गोष्टी सुद्धा ठरत आहेत. म्हणजेच ह्या झुंडबळी करणाऱ्या व्यक्ती आहेत, त्या झुंडीमध्ये सहभागी होऊन काहीतरी गैरकृत्याला, काय म्हणूया, ती एक गैरकृत्य करणाऱ्या व्यक्ती, ती कायदा स्वतःच्या हातात घेणाऱ्या व्यक्ती. पण जर मूल्य असलेली व्यक्ती असेल, तिला माहिती आहे कायद्याचं राज्य म्हणजे काय. ठीक आहे, कायद्याची किंवा तथ्यांची पुष्टी होणं किती महत्वाचं आहे. ठीक आहे, अजून एक न्यायव्यवस्थेमध्ये एक तत्व असतं की म्हणजे म्हणजे एखादा म्हणजे बरेच गुन्हेगार जरी सुटले तरी ठीक आहे, मात्र निष्पापाला शिक्षा झाली नाही पाहिजे. मग इथं माहित नाही आहे ना, आपल्याला माहिती आहे का की त्याच व्यक्तीने तोच गुन्हा केला, आणि जरी केलेला असला तरी तुम्हाला तो अधिकार नाही आहे ना न्याय देण्याचा. त्याच्यासाठी आपली पोलीस यंत्रणा आहे, आपली न्याय व्यवस्था आहे. ठीक आहे, आणि त्यामुळं जर मूल्य असलेली व्यक्ती असेल, तिला ह्या गोष्टी कळतील आणि ती झुंडबळीसारख्या गोष्टींमध्ये सहभागी होणार नाही. ठीक आहे, अशी आपण वेगवेगळी उदाहरणं देऊ शकतो. अजून आपण एखादं महत्वाचं उदाहरण घेऊ शकतो की जे काही ऑब्जेक्टिफिकेशन आहे, म्हणजे वस्तुकीकरण. वस्तुकीकरण म्हणजे काय, की आपण मनुष्य मात्रांना वस्तू म्हणून वागविणं, त्यांचा साधन म्हणून वापर करणं. पण मूल्य असलेली व्यक्ती असेल तर तिला माहिती आहे की ह्युमन इज अ एंड इन इटसेल्फ, म्हणजे मनुष्य हा स्वयमेव साध्य आहे, व्यक्ती हा स्वयमेव साध्य आहे. आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी त्या व्यक्तीचा आपण फायदा नाही उचलला पाहिजे, तिचा आपण साधन म्हणून वापर नाही केला पाहिजे. मग त्यानंतर आपल्याला हा वेश्या व्यवसाय असेल किंवा बालमजुरी असेल, गुलामगिरी असेल, या प्रथा पाहायला मिळायच्या नाही. का? तर तुमच्याकडे मूल्य असतील तर. मूल्य असेल, तुम्हाला माहिती आहे आपण कोणत्याही व्यक्तीला कधी साधन म्हणून वापरलं नाही पाहिजे. ठीक आहे, म्हणजेच मूल्य ही भारतीय समाजापुढील जी काही वेगवेगळी आव्हानं आहेत त्यावर मात करण्यासाठी अशा पद्धतीने सहाय्यकारी ठरू शकतात. आता मला सांगा, यातली कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला माहित नव्हती? मूल्य शिक्षण म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे. ह्यात ज्या काही भारतीय समाजासमोरील आव्हानं आहेत तेही माहिती आहेत. फक्त तुम्हाला तुमच्या उत्तराचं स्ट्रक्चरिंग प्रॉपरली करायचंय. प्रश्नामध्ये जे विचारले तेच तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगायचं आहे. ठीक आहे, मग मला सांगा, तुम्ही आता या उत्तराचा समारोप कसा कराल, कन्क्लुजन कसं कराल? कसं कराल? विचार करा. मूल्य शिक्षण किती महत्वाचं आहे याच्यासंबंधी जर तुमच्याकडे एखादा कोट असेल तर मूल्य शिक्षणासंबंधी तेही तुम्ही तुमच्या समारोपामध्ये टाकू शकता. मग गांधीजींचा एक विचार आहे की म्हणजे जे शिक्षण हे योग्य चारित्र्याची घडण करत नाही, ते शिक्षण हे निरर्थक आहे, तेही लिहू शकता. किंवा सध्याच्या काळामध्ये मूल्य शिक्षणाशिवाय कोणत्याही स्वरूपाचं गत्यंतर नाहीये. का नाहीये? तर समाजात तशी परिस्थिती उद्भवू लागली आहे. समाजातील आव्हानं वाढू लागली आहेत. मग अशा परिस्थितीत त्यांवर मात करण्यासाठी आपल्याला मूल्य शिक्षण ही सध्याच्या काळाची नितांत गरज आहे. आणि हे मूल्य शिक्षण किंवा हे मूल्य व्यवस्था योग्य प्रकारे रुजविण्यासाठी आपल्याला योग्य सामाजिकीकरणाची गरज आहे. अशा टोनमध्ये तुम्ही तुमच्या उत्तराचा शेवट करू शकता. ठीक आहे, इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजन हे तिन्ही पार्ट व्यवस्थितरित्या विथ एक्झाम्पल्स दिसले पाहिजे. त्यावेळेस ते तुमचं परिपूर्ण उत्तर आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? आता आपल्याला
आतापर्यंत आपण काय काय बघितलं थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. आपण सामाजिकीकरण म्हणजे काय ते अभ्यासलं. त्यानंतर आपण दुसरं सामाजिकीकरणाच्या यंत्रणा काय आहेत, मग त्या यंत्रणा म्हणजे सामाजिकरण कोणत्या माध्यमातून होत असतं मग ते पाहिलं. बक्षीस असेल, शिक्षा असेल, दंड असेल, निरीक्षणातून शिकणं असेल, त्यानंतर अनुभवातून शिकणं असेल किंवा भूमिका घेणं असेल. त्यानंतर आपण सामाजिकीकरणाच्या अभिकरण अभ्यासात आहोत. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला कुटुंब पाहिलं, बरोबर. कुटुंबामध्ये आईची भूमिका, वडिलांची भूमिका, पालकत्वाची शैली या गोष्टी अभ्यासल्या. त्यानंतर आपण शाळा बघितली. मग शाळेमध्ये शिक्षकांची भूमिका काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, मूल्याधारित शिक्षण काय आहे, इथपर्यंतच्या गोष्टी आपण अभ्यासल्या आहेत. आता आपण समवयस्क गट जो पियर ग्रुप असतो तो कशी भूमिका पार पाडतो त्या गोष्टी अभ्यासूयात. हे समवयस्क गट, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय करतो, काय म्हणतो, पियर्स ग्रुप. समवयस्क गटाची भूमिका, समवयस्क गटाची भूमिका ही तुमची समानांतील आंतरक्रिया असते. काय म्हणतोय मी, इंटरॅक्शन अमंग इक्वल्स. ही समानांतील आंतरक्रिया आहे. आणि ही समानांतील आंतरक्रिया असल्यामुळं तुमच्यामध्ये पॉवर डिस्टन्स खूप कमी असतो. त्या पियर्स मध्ये पॉवर डिस्टन्स म्हणजे काय, तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची म्हणजे समोरचा तुमच्यासाठी पूर्णपणे ऍक्सेसिबल असतो. त्याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा तणाव आणि अंतर नसतंय. ठीक आहे, सत्तेतील अधिकारवादी म्हणजे असल्या काही गोष्टी त्याच्यामध्ये नसतात. ठीक आहे, म्हणजेच काय की तुम्ही तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या संगतीत जे कोणी असतील त्यांच्यासोबत कोणत्याही मुद्द्यावरती, कोणत्याही टॉपिकवरती चर्चा करू शकतात. म्हणजे तुमच्यामध्ये चर्चेचे वेगवेगळे टॉपिक असतात आणि त्यामुळं ही जी काही संगत आहे ती तुमच्यावरती जास्त प्रभाव पाडत असते. तुमचे समवयस्क गटातील जे काही तुमचे पेअर्स आहेत ते तुमच्या वर्तन उद्दिष्टांवर, तुमच्या जीवन उद्दिष्टांवर जास्त प्रभाव पाडतात. तुम्ही कोणत्या मुलांमध्ये आहात, ठीक आहे, ही गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय करत आहात, तुम्हाला काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी प्रभावित करत असते. आणि याच्यामध्ये मग महत्वाची गोष्ट काय असते की किशोर वयामध्ये जेव्हा आपली मूल्यव्यवस्था तेवढी विकासली नसते, आपला दृष्टिकोन अजून तेवढा डेव्हलप झालेला नसतो, तेव्हा ही संगत गुण जे असतात ते आपल्यावरती जास्त प्रभाव पाडतात. कधी, किशोर वयात, तुमच्या तुमच्या किशोर वयामध्ये जास्त प्रभाव पडतात. आणि अशा वेळेस जर तुम्हाला नकारात्मक संगत गुण मिळाला, नकारात्मक तुमचे पेयर्स मिळाले, तर तुम्ही म्हणजे काय म्हणूयात की तुम्ही गैरकृत्यांमध्ये सहभागी होत असता. जे बालगुन्हेगारीच्या ज्या घटना घडतात ते ह्याच्यामुळेच घडतात की नकारात्मक संगत गुण किंवा काय म्हणूयात की म्हणजे तुम्ही जे पेयर्स आहेत ते त्याच गटातील असतात, म्हणजे तसेच गैरकृत्य करणारे असतात. त्यावेळेस तुमच्यावर तसा प्रभाव पडून तुम्ही तशाच गोष्टी करायला लागतात. किंवा मद्यसेवन असेल, तंबाखू सेवन असेल, सिगारेट असेल, हे या गोष्टी आपण आपल्या मित्रांकडून बघून करत असतोय, जे कोणी करतात ते. पण मित्रांचा प्रभाव या काळामध्ये जास्त पडतो आणि अशा पद्धतीनं. ठीक आहे, मग बाल गुन्हेगार जे आहेत ते सुद्धा याच्यामुळेच पुढे येत असतात. आणि या पियर्स ग्रुप बरोबरच अजून दुसरा एक गट असतो, तो म्हणजे संदर्भ गट. त्याला इंग्लिशमध्ये रेफरन्स ग्रुप असं म्हटलं जातं. रेफरन्स ग्रुप म्हणजे काय की या गटाकडे बघून आपण त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करत असतोय. मग या गटातील व्यक्तींची जी काही मूल्य आहेत, जे काही वर्तन आहे तसंच आपण करण्याचा प्रयत्न करतो. कारण आपण जर त्यांच्यासारखंच वागलो तर ते लोक आपल्याला ऍक्सेप्ट करतील त्यांच्या ग्रुपमध्ये, हा त्याच्यामध्ये भाव असतो. ठीक आहे, म्हणजे समज तुम्ही चांगले आहात इन द सेन्स की तुमचं वर्तन हे ठीकठाक आहे, तुम्ही कोणाला त्रास देत नाहीत, बुलिंग करत नाहीत, त्या टाईपमध्ये. पण तुमचा रेफरन्स ग्रुप जर त्या स्वरूपाचा असेल तर तुम्ही तशाच गोष्टी करायला जाता जेणेकरून ती मुलं तुम्हाला पसंत करतील, त्यांच्या गटामध्ये सामावून घेतील. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही एक चांगलं उदाहरण बघू आपण ह्याचं घेऊ शकतो की तुमचे जे काही रेफरन्स ग्रुप आहे, तुम्ही ज्यांच्याकडे बघता, ज्यांच्याकडे बनण्याचा प्रयत्न करता, ते मुलं अभ्यासू आहेत, कष्टाळू आहेत. तुम्ही ज्या लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करता तिथलीच काही मुलं जर खूप अभ्यासू, कष्टाळू, मेहनती दिसत असतील, प्रामाणिक दिसत असतील तर त्यांच्यासारखं बनण्याचा आपण प्रयत्न करतो जेणेकरून ते आपल्याला पसंत करतील, त्यांच्यामध्ये सामावून घेतील. मग हा रेफरन्स ग्रुप, पियर्स ग्रुप अशा पद्धतीने आपल्यावर प्रभाव पाडत असतात. त्याच्यामुळे आपण कोणाच्या संगतीत आहोत, कोणाकडे बघत आहोत, या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. बरोबर समजतंय तुम्हाला, रिलेट होतंय सगळं तुमच्या आजूबाजूला. मग हे आहे समवयस्क गटाचा प्रभाव, हा खूप जास्त पडत असतो. ठीक आहे, समजलं इथपर्यंत सगळ्यांना. तर याच्यानंतर आपल्याला पुढला टॉपिक अभ्यासायचा आहे, तो म्हणजे चौथा घटक किंवा अभिकरण, ते आहे माध्यमांची भूमिका.
आणि याच्यामध्ये जास्त काय अशा वेगळ्या गोष्टी नाहीयेत. त्याच्यामुळे आपण थेट आपल्या पीपीटी मधून त्या गोष्टी बघूयात, की माध्यमं जी काही सोशल मीडियाच आहेत किंवा वेगळ्या स्वरूपाची माध्यमं आपल्यावरती कसा प्रभाव पडतात. मग माध्यमं म्हणजे एक एक प्रकारे काय असतंय? माध्यमं काय असतात? एक संप्रेषणाचं माध्यम असतंय, कम्युनिकेशनचा चॅनल असतोय. एक मनोरंजन ते पुरवितं, एक ज्ञान ते पुरवितं. म्हणजेच काय? तर समाजातील संप्रेषण, माहिती, ज्ञान, शिक्षण, मनोरंजन यांचे जे वेगवेगळे प्रवाह आहेत, त्यालाच आपण माध्यम असं म्हणतो. ठीक आहे? मग हे माध्यम आपली मूल्य व्यवस्था आणि आपल्या aspiration ज्या आकांक्षा आहेत, त्यांना प्रभावित करत असतात. तुमची मूल्य व्यवस्था काय असेल, ही माध्यमं कशी प्रभावित करतात? टीव्ही, दूरदर्शन जे काय आहे, ते काय आहे? माध्यम आहे. त्या टीव्हीवरती जे दाखवलं जातंय, त्यातून आपली मूल्य व्यवस्था आकाराला येत असते. 90च्या दशकांमध्ये चित्रपटांमधून काय दाखवलं जायचं? शेवटी सत्याचाच विजय होतो आणि त्यामुळं त्या पिढीमधल्या लोकांची तसा तो भावना झाली, तशी ती मूल्य विकसित झाली, की आपण सत्याचं आचरण केलं पाहिजे. कारण शेवटी सत्याचा विजय होतो. त्यानंतरच्या जर तुम्ही सीरियल्स बघितल्या, सीरियल्स आपल्या टीव्हीवरती ज्या मालिका चालतात, त्याच्यामध्ये असं दाखवलं म्हणजे महिलांचं वस्त्रीकरण वगैरे ह्या गोष्टी वाढत चालल्यात. ठीक आहे? ज्या परफ्यूमच्या तुम्ही ॲड बघता, परफ्यूमच्या ॲड्स त्याच्यामध्ये महिलांना कसं एक वस्तू म्हणून दाखविलं जातं. ठीक आहे? किंवा नंतरच्या ज्या आलेल्या सीरीज आहेत, सीरियल्स, मालिका त्याच्यामध्ये महिला या स्वतःचा त्याग करतात कुटुंबासाठी. म्हणजेच आत्मत्यागाची जी काही महिलांचं मूल्य आहे, ते त्या सीरीजमधून दाखवलं जातं, की ते तेवढं वावगं नाहीये ना. महिलांचंही स्वतंत्र आयुष्य आहे, त्यांचीही ऑटोनॉमी आहे, त्यांच्याही चॉईसेस आहेत, त्यांचीही लाईफ आहे. ठीक आहे? त्यांनी दुसऱ्यांसाठी त्याग का करावा एवढा सगळा? पण या गोष्टी आपल्या सीरीजमधून दाखवण्यात येतात, तशाच त्या समाजातील लोकांवरती बिंबवल्या जातात आणि समाजातील लोकांची तशीच भावना बनत जाते. ठीक आहे? किंवा न्यूज मीडिया असेल, की काय म्हणूयात, की वर्तमानपत्र किंवा टीव्ही मीडिया किंवा जे न्यूज रिपोर्टिंग वगैरे होते, ते आपले बातम्यांवाले चॅनल. पण त्याच्यामधून जर एखाद्या प्रामाणिक प्रामाणिक सत्यनिष्ठ असलेल्या अधिकाऱ्यांची किंवा कार्यक्षम अधिकाऱ्यांची स्तुती करणारी, त्यांना अवॉर्ड देणारे असे जर कार्यक्रम चालवले गेले, तर लोकांनाही तशा स्वरूपाचं वर्तन हे योग्य वाटायला लागतं आणि लोक सुद्धा तसंच वर्तन करतात. म्हणजेच ही जी काही मीडिया आहे, ती सुद्धा तुमच्या मूल्यांना आकार देत असते. याचे नकारात्मक परिणाम असतात, सकारात्मक परिणाम असतात. नकारात्मक परिणाम सुद्धा तेवढेच गंभीर आहेत, की नकारात्मक परिणामामध्ये तुम्हाला माहित आहे तुम्ही YouTubeला जे काही पाहता, ज्या स्वरूपाचा कंटेंट पाहता, त्याच स्वरूपाचा कंटेंट तुम्हाला तुमच्या स्क्रोलला येत असतोय. बरोबर ना? म्हणजेच समजा तुम्ही एक उदाहरण घेऊयात आपण. आपले जर 2 मोठे पक्ष भाजप आणि काँग्रेस. तुम्ही जर भाजपचे समर्थन करणार असाल, तर तुम्हाला सगळ्या भाजपच्या समर्थनार्थ ज्या पोस्ट असतात, त्याच तुम्हाला तुमच्या स्क्रोलमध्ये येतात. आणि तुमची जी काही मतं आहेत, ती अधिक घट्ट बनत जातात. आणि जो काही दुसरा दृष्टिकोन आहे, समजा काँग्रेसचा दृष्टिकोन आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही. याच्या उलटही असू शकतं, की तुम्ही काँग्रेसला मानणारे आहात, बीजेपीला विरोध करणारे. मग तुम्हाला सगळा कंटेंट त्या टाइपमध्येच येणार, की काँग्रेसचं समर्थन करणार आणि बीजेपीच्या विरोधात आहे. ठीक आहे? मग ही सोशल मीडिया ही निगेटिव्ह पद्धतीच्या सुद्धा गोष्टी करत असते. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा संतुलितपणे वापर करता आला पाहिजे. आपण थोडं नोट्सनुसार जाऊयात, की माध्यमांचे वेगवेगळे प्रकार कोणते असतात? काय-काय आहे त्याच्यामध्ये मुद्रण माध्यमं म्हणजे छापील स्वरूपामध्ये. मग वर्तमानपत्र असतील, मासिकं असतील, ठीक आहे. त्यानंतर प्रसार माध्यमं, रेडिओ असेल, टीव्ही असेल, डिजिटल मीडिया याच्यामध्ये सोशल मीडिया असेल, ओ-टी-टी म्हणजे काय? ओव्हर द टॉप म्हणजेच काय Netflix असेल, Amazon असेल, Hotstar असेल, त्याला आपण ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्स म्हणतो आणि चित्रपट असतील. हे डिजिटल मीडिया आहेत आणि आउटडोअर मीडिया म्हणजे काय? फ्लेक्स, साइनबोर्ड. मग हे मीडियांचे प्रकार आहेत. हे आपल्यावरती प्रभाव पाडत असतात. या माध्यमांची भूमिका कशी असते? हे माध्यमं जी आहेत, आता टीव्ही, न्यूज चॅनल असेल, वर्तमानपत्र, मासिकं असतील, ठीक आहे, सोशल मीडिया असेल, हे आपल्याला चर्चेसाठी विषय देतात. आणि 3Ds म्हणजे काय? डिबेट असेल, डिस्कशन असेल आणि डिसेंट असेल, म्हणजे चर्चा असेल, वादविवाद असेल आणि असहमती असेल, या गोष्टींना त्या गोष्टी प्रोत्साहन देत असतात. सोशल मीडियावर तुम्ही पाहता ज्या पद्धतीने चर्चा होते, टीव्ही न्यूज चॅनलवरती ज्या पद्धतीने चर्चा होते, ठीक आहे, किंवा वर्तमानपत्रामधूनही ज्या पद्धतीने चर्चा होते, या गोष्टी महत्वाच्या असतात एका लोकशाहीच्या चांगल्या फंक्शनिंगसाठी. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे ह्या गोष्टींसाठी त्या व्यासपीठ पुरवत असतात. त्यानंतर जे सामाजिक मुद्दे सर्व पैलू यांच्याबाबत जागृती घडवून आणणं, नागरिकांना शिक्षण देणं आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती वायकेरियस रिएन्फोर्समेंट. म्हणजेच काय, जर तुम्ही चांगल्या गोष्टी दाखवल्या या सगळ्या माध्यमांमधून, तर लोक सुद्धा त्या गोष्टीचं अनुकरण करतात, त्या गोष्टीने चांगलं मानतात, तसंच वर्तन करण्याचा प्रयत्न करत असतात. ठीक आहे. त्यानंतर यांचे आपण सामाजिक परिणाम सकारात्मक आणि नकारात्मक बघू शकतो. त्यानंतर राजकीय परिणाम सकारात्मक आणि नकारात्मक बघू शकतो. हा टॉपिक एसए साठी जास्त महत्वाचा आहे. ठीक आहे. आपल्याला 4-4 पॉईंट जरी असतील म्हणजे जीएस साठी आपल्या
GS4 साठी, तरी आपलं काम भागून जातं. मग त्याच्यामध्ये तेच की काय-काय करतात, आपली वैविध्यपूर्ण संस्कृतीविषयी जागृती, आपली जी काही टॉलरन्स आहे, सहिष्णुता, तिचा विकास घडवून आणणं, विविधतेत एकता. तुम्ही Instagramवर याच्यावरतीच्या वेगवेगळ्या पोस्ट बघतात किंवा YouTubeला काही-काही चॅनल असतील, आपल्या विविधतेतील एकतेला प्रोत्साहन देणारी किंवा स्व-अभिव्यक्ती असेल, सृजनशील अभिव्यक्ती असेल, क्राउड फंडिंग असेल, काय-काय म्हणजे तुम्ही पाहत असाल की काही-काही ऑर्गनायझेशन्स वगैरे आहेत, ते क्राउड फंडिंगसाठी सोशल मीडियाचा ज्या पद्धतीने वापर होतो आणि त्यातून खूप मोठा निधी त्या महत्त्वाच्या ज्यांना म्हणजे एखादा दुर्मिळ आजार असेल कोणाला तरी झालेला, त्याला तो परवडत नाही. अशा वेळेस तो क्राउड फंडिंगद्वारे तेवढा निधी जमवलेला आपल्याला उदाहरणं पाहायला मिळतात. म्हणजे ही चांगली उदाहरणं देखील सोशल मीडियाची आहेत आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सुद्धा सहाय्य या सोशल मीडियाचं होत असतंय. ठीक आहे. म्हणजे एक उदाहरण आहे, मी तुम्हाला पुढे सांगेलच. मी पुस्तकामध्ये सुद्धा ते इन्क्लूड केलेलं आहे, की मला सध्या ते नाव आठवेना, पण रेल्वेमध्ये जात असताना ते गैरप्रकार होताना एका व्यक्तीला दिसला आणि त्यानं त्याचं चित्र काढून किंवा तशा स्वरूपाचं हे ट्वीट केलं आणि त्यामध्ये रेल्वे मंत्र्यांना, तिथले कमिशनर पोलीस असतील त्यांना जर टॅग केलं, तर ते रेल्वे थांबवून ते जे गैरकृत्य आहे ते थांबवण्यात येतं किंवा थांबवण्यात आलेली आहेत. अशी काही उदाहरणं आहेत. ठीक आहे. म्हणजे सोशल मीडियाचा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सुद्धा महत्त्वाचा वापर होत असल्याचं पाहायला मिळतं आणि नकारात्मक सुद्धा त्याचा तसाच यूज आहे, की जे काही रॅडिकलायझेशन आहे, ते सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असतं. कट्टरीकरण म्हणजे काय, की आपली मतं अधिक जहाल बनवणं, देशविघातक कृत्यांसाठी, एखाद्या आयडिओलॉजीला धरून, ठीक आहे, दहशतवाद वगैरे असेल, या गोष्टींना साठी सुद्धा सोशल मीडियाचा वापर होत असतो. नकारात्मक आहे इको चेंबर म्हणजे तेच, की ज्या गोष्टीला फॉलो करत आहात, त्या सभेचा कंटेंट तुम्हाला वारंवार येत राहतो. दुसरं जे ओपिनियन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही. ठीक आहे. हे रॅडिकलायझेशनचा पॉईंट मी तुम्हाला सांगितला. त्यानंतर जी अनामिकता आहे, की सोशल मीडियावर तुम्ही कोणत्याही नावानं काही करू शकता ना. त्याच्यामुळे तुम्ही थेट जबाबदार नसता. मग बुलिंग असेल, सायबर बुलिंग, ट्रोलिंग, शेमिंग या गोष्टी सोशल मीडियावरती होत असतात. त्यानंतर तुम्हाला त्याचं व्यसन जडू शकतं सोशल मीडियाचं जास्त. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण आपली ओळख जी आहे ती तंत्रज्ञानाकडे सुपूर्द करतो. 15 ऑगस्ट आला की टाका म्हणजे काहीतरी देशप्रेमाविषयीचं स्टेटस वगैरे WhatsAppला. यातूनही आपण आपली ओळख त्याच्या स्टेटसवरती सुपूर्द केली किंवा तुम्ही एखादा फोटो टाकला, त्याच्यावरती तुम्हाला लाईक्स किती आले, कमेंट किती आले, त्यावरून तुम्ही स्वतःला जज करता, मी किती महत्त्वाचं आहे. ठीक आहे. असल्या गोष्टी घडत असतात. आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट ती म्हणजे काय आहे, की डिपर्सनलायझेशन ऑफ रिलेशन्स म्हणजेच काय, त्याला आपण मराठीत काय म्हटलं, की नातेसंबंधाचं व्यक्तिनिरपेक्षीकरण होणं. की समजा तुम्हाला तुमच्या मैत्रिणीला किंवा मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत, तुम्ही थेट Instagramवर फक्त एचबीडी लिहिताय, WhatsAppवरती फक्त एचबीडी लिहिताय. ठीक आहे. म्हणजे व्यक्तिनिरपेक्षीकरण झालेलं आहे. त्याच वेळेस दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या घरातल्यांशी संवाद साधणार, तुमच्या शेजारी जो कोण आहे त्याच्याशी संवाद साधणार आणि तुम्हाला Instagramवर मिळालेला कोणीतरी दूरवरचा माणूस त्याच्याशी बोलतायत. म्हणजेच हे कुठेतरी व्यक्तिनिरपेक्षीकरण होत चाललंय नातेसंबंधांचं. ठीक आहे. हे नकारात्मक गोष्टी आहेत, असं आपण म्हणू शकतो. आणि एकंदरीत यामुळे व्यक्ती स्वतःपासून व्यक्तिमत्व गमावते आणि इतरांच्या अपेक्षेनुसार स्वतःची इमेज बनवू लागते. त्याला आपण प्रॉस्टिट्यूशन ऑफ पर्सनॅलिटी असं म्हणतो. म्हणजेच काय, आपल्याला इतरांनी पसंत करावं म्हणून आपण आपलं मूळ व्यक्तिमत्व सोडतो आणि इतरांच्या अपेक्षेनुसार वागायला लागतो. मग आपल्या व्यक्तिमत्वाचं वेशीकरण होत असतंय. प्रॉस्टिट्यूशन ऑफ पर्सनॅलिटी ही खूप महत्वाची संकल्पना आहे. आपण आपल्या मूळ व्यक्तिमत्व गमावतोय आणि दुसऱ्यांच्या अपेक्षेनुसार स्वतःला तसं मोल्ड करतोय, जे की आपण नाही केलं पाहिजे. ठीक आहे. हे परिणाम आहेत. अशा स्वरूपानं आपण हे सामाजिकीकरणाच्या सगळ्या गोष्टी अभ्यासल्या. परत मी एकदा तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदा रिवाइज करून घेतो. आपण जे सुरुवातीला लिहिलं होतं त्याच्यावरून करूयात. ठीक आहे. आज आपण काय काय अभ्यासलं? आपण सामाजिकीकरणाची भूमिका अभ्यासत होतो. त्याच्यामध्ये संकल्पना काय आहे, सामाजिकीकरण म्हणजे काय, की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे मूल्यांचं हस्तांतरण होतं त्याला आपण सामाजिकीकरण असं म्हणतो. ठीक आहे. आणि व्यक्तीची जी मूल्य व्यवस्था असते ती या सामाजिकीकरणातून आकारास येत असते आणि ही व्यक्ती जन्मल्यापासून ती मरेपर्यंत चालूच असते कंटिन्युअसली. आपण समाजातून काहीतरी गोष्टी शिकत असतो, त्याला आपण सामाजिकीकरण असं म्हणतो. समाजाचे वेगवेगळे घटक, मग त्याच्यामध्ये कुटुंब असेल, शाळा असेल, शिक्षण असेल, तुमचे पियर्स असतील, धर्म असेल, कायदा असेल किंवा तुमच्या कामाचं ठिकाण असेल, सोशल मीडिया असेल, या सगळ्या गोष्टी आपल्यावरती प्रभाव पडत असतात. आणि त्यासाठीच्या काही यंत्रणा आहेत, जसं की तुम्ही ऑब्झर्वेशन मधून शिकता, तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी रिवॉर्ड दिला जातोय, कोणत्या गोष्टीसाठी पनिशमेंट मिळते, त्या आधारे शिकता, रोल टेकिंगद्वारे शिकता आणि स्वतःच्या एक्सपिरियन्स मधून, ट्रायल अँड एरर मधून तुम्ही गोष्टी शिकत असता. ठीक आहे. हा सामाजिकीकरणाचा टॉपिक खूप जास्त महत्वाचा आहे आणि अशा पद्धतीनं आपला इथं जो काही टॉपिक होता
की सामाजिक मूल्य, वृत्ती, नैतिकता आणि काय म्हणूयात की मूल्य, वृत्ती, नैतिकता आणि नीतिमत्ता या 4 संकल्पना समजून घेणं ते इथं संपलेलं आहे. ठीक आहे. मग या संबंधीचा जो काही मी प्रश्न दिलेला आहे, डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलामांचा कोट, ते तुमची क्लास असाइनमेंट, होम असाइनमेंट राहील. ती तुम्ही लिहाल आणि माझ्याकडे चेक करायला पाठवून द्याल. ठीक आहे. जिथं तुम्हाला कुठे डाऊट असेल, त्या तुम्ही गोष्टी मला विचारा. पण गोष्टी समजून घेण्यावरती भर द्या. थेट प्रश्न डायरेक्ट येत नसतात, पण तुम्हाला संकल्पना समजणं महत्त्वाचं आहे, की व्यक्तीची मूल्यव्यवस्था आकाराला येते कशी? नैतिकता, नीतिमत्ता असेल किंवा वृत्ती असेल, या गोष्टी पुढे येतात कशा? त्या विकसित कशा होतात? या गोष्टी समजून घेण्यासाठी हा सगळा जो काही आपण प्रपंच मांडलेला होता आजचा, तो सगळा महत्त्वाचा आहे. ठीक आहे? याच्यावरती वारंवार प्रश्न येणार आहेत. अगोदरही आलेले आहेत. ठीक आहे? अशा पद्धतीने आपण आता पुढल्या म्हणजे नेक्स्ट लेक्चरला आपण वृत्ती जो काही ॲटिट्यूड हा चॅप्टर आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे? ॲटिट्यूडला आणि त्यानंतर आपण भावनिक बुद्धिमत्ता एक-एक चॅप्टर पुढे-पुढे अभ्यासत जाणार आहोत. ठीक आहे? चालेल चला थँक सो मच. भेटूयात पुढल्या लेक्चरला.